एसे रायटिंगची प्रॅक्टिस करीत असताना किंवा तयारी करत असताना मुलांच्या मनात बरेच प्रश्न असतात. आयोगाने एसे रायटिंग किंवा निबंध लेखन याचा समावेश का केला असावा? मुख्य परीक्षेत निबंध लेखनाची कितपत महत्व आहे? नेमकी त्याची तयारी करावी कशी? मुख्य परीक्षेत आपल्याला एकूण 9 पेपर्स असतात आणि त्यापैकी एसे रायटिंग हा एक पेपर असतो. तसं बघितलं तर मुख्य परीक्षेतील एकूण स्कोर जो आपल्याला करायचा आहे त्यामध्ये सर्वात महत्वाचं योगदान हा एसे रायटिंगचा असतो. आणि त्यामुळेच मुलांच्या मनात एसे रायटिंग विषयी बऱ्याच शंका आणि कुशंका असतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच शंका कुशंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग सुरुवात करू आपल्या आजच्या व्हिडिओला. सर्वात प्रथम मला असं वाटतं की मुलांच्या मनात हा सर्वात मोठा प्रश्न आहे की मुळातच आयोगाने एसे रायटिंग किंवा निबंध लेखन याचा समावेश का केला असावा? 10वी 12वी लेवलला सुद्धा आपल्याला जे लँग्वेजचे पेपर असायचे मराठी इंग्लिश त्यामध्ये सुद्धा एक एसे हा एक असायचा. परंतु स्पर्धा परीक्षेमध्ये एमपीएससी आणि यूपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षेमध्ये प्रशासकीय सेवेत आपण जाणार आहोत त्या ठिकाणी तशा परिस्थितीत आपल्याला एसे रायटिंग हा का टाकला असावा? आयोगाचा काय उद्देश असावा हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात. दुसरा प्रश्न त्यांच्या मनात असू शकतो की मुख्य परीक्षेत निबंध लेखनाची कितपत महत्व आहे? तर सर जर आपल्याला 9 पेपर्स मुख्य परीक्षेत आहेत, जीएस आम्हाला माहिती आहे 4 पेपर्स 1000 मार्क्स जीएस चे आहेत, 2 ऑप्शनलचे पेपर असतात 500 मार्क्स आम्हाला त्याचे आहेत. आम्हाला बाकीच्या विषयाचं महत्व माहिती आहे की जीएसचं काय महत्व आहे, ऑप्शनलचं काय महत्व आहे, पण खरंच मुख्य परीक्षेच्या तयारीत आम्ही निबंध लेखनाची विशेष तयारी करणं गरजेचं आहे का? खरंच त्याची एक वेगळी तयारी केल्याशिवाय आम्ही मुख्य परीक्षा पास होणार नाहीये का? नेमकं निबंध लेखनाचं कितपत महत्व आमच्या तयारीत आहे, तयारीसाठी आहे हे पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. निबंध लेखनाची तयारी नेमकी कशी करावी? जर खरंच निबंध लेखन महत्वाचं आहे असं आपण ठरलं तर नेमकी त्याची तयारी करावी कशी हा सुद्धा एक आपल्या डोक्यात प्रश्न आहे. मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्याचा 1 बाय 1 प्रयत्न करणार आहोत. सर्वात महत्वाचा जो प्रश्न आहे तो म्हणजे आयोगाने निबंध लेखनाचा समावेश मुळात का केला असावा? मी आताच बोलल्याप्रमाणे 10वी आणि 12वीला सुद्धा आपल्या लँग्वेजेसच्या पेपरमध्ये निबंध लेखन हा एक पेपर असायचा. परंतु मित्रांनो त्यावेळेस जो काही आपल्या 10वी आणि 12वी बोर्डात निबंध लेखनाचा जो पेपर असायचा त्याचा उद्देश आणि स्पर्धा परीक्षांमध्ये म्हणजे एमपीएससी आणि यूपीएससी मध्ये जिथे आपण एक प्रशासकीय करिअर घडवत असतो त्या परीक्षांमध्ये निबंध लेखनाचा समावेश याचा उद्देश हा वेगवेगळा आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. 10वी 12वी पर्यंत निबंधातून फक्त आपली एकच स्किल जी असते ती म्हणजे रायटिंग स्किल जिला म्हणतो आपण किंवा लिंग्विस्टिक स्किल जिला म्हणतो आपण, भाषिक ज्ञान म्हणतो किंवा लिखाण कौशल्य म्हणतो, हे 2च उद्देश असावेत. परंतु जेव्हा आपण यूपीएससी आणि एमपीएससीच्या मुख्य परीक्षेबद्दल बोलतो तेव्हा मला असं वाटतं की 4 स्किल्स आहेत ज्या कॅन्डिडेटच्या तपासल्या जातात निबंधामधून आणि म्हणूनच आयोगाने निबंध लेखनाचा पेपर टाकण्यामागचा उद्देश या 4 स्किल बद्दल जाणून घेणं आहे. सर्वात पहिली स्किल त्यांना बघायची आहे ती मुलांमधली ती म्हणजे कॉग्निटिव्ह स्किल. कॉग्निटिव्ह स्किल म्हणजे काय आहे की बाबा कुठल्याही विषयाला समजून घेण्याची विद्यार्थ्याची जी क्षमता आहे त्याला आपण काय म्हणतो कॉग्निटिव्ह स्किल. आपल्याला मुख्य परीक्षेत वेगवेगळ्या विषयांवरती निबंध लेखन येतं. मग त्या विषयात मुलांचं कितपत ज्ञान आहे, त्याची डेप्थ ऑफ अंडरस्टँडिंग कितपत आहे, त्याची जी अंडरस्टँडिंग पॉवर म्हणतोय आपण कॅपॅसिटी ती कितपत आहे, त्या विषयाबद्दल त्याला नॉलेज कितपत आहे हे जाणून घेण्याकरता आयोगाने निबंध लेखनाचा एक पेपर जो आहे तो टाकला असावा. म्हणजे ही पहिली स्किल आहे जी मला असं वाटतं की ती जाणून घेण्याकरता आयोगाने निबंध लेखन टाकला असावा. दुसरी स्किल त्यांना बघायची ती म्हणजे एक्सप्रेसिव्ह स्किल. एखादा विषय तुम्हाला समजतोय तो कितपत समजलाय आपण बघितले, परंतु समजलेल्या गोष्टी आपण कितपत एक्सप्रेस करू शकतो म्हणजेच आपली अभिव्यक्ती कौशल्य ज्याला म्हणतो आपण ते सुद्धा एक कौशल्य आहे, स्किल आहे जी आयोगाला बघायची. बऱ्याच विषयाबद्दल आपल्याला ज्ञान असतं, बऱ्याच लोकांना वेगवेगळ्या विषयाचं ज्ञान असतं, परंतु मुळात मुद्दा हा आहे की ह्या विषयांना आपण कशा प्रकारे मांडतो, आपण कशा प्रकारे अभिव्यक्त करतो, समोरच्याला त्या गोष्टी समजून सांगू शकतो, ही जी स्किल आहे या स्किलला आपण तो एक्सप्रेसिव्ह स्किल.
मला कितपत समजलंय यापेक्षा महत्वाचं आहे की मी ते किती प्रभावीपणे मांडतोय. म्हणून जेव्हा निबंध लेखनात आपण जो काही विषयावर निबंध लिहितोय त्या विषयाबद्दलचं जे नॉलेज आहे ते आपण जे एक्सप्रेस करतो त्या स्किलला आपण म्हणतो एक्सप्रेसिव्ह स्किल किंवा अभिव्यक्ती कौशल्य. आणि हे सुद्धा आपण म्हटलं की मुख्य परीक्षेत की आपल्याला ही स्किल सुद्धा आपली बघितल्या जाते किंवा पडताळल्या जाते. तिसरी जी स्किल आहे मी म्हटल्याप्रमाणे लिंग्विस्टिक स्किल म्हणजे भाषिक कौशल्य. शेवटी एखादा विषय आपल्याला समजलाय तो आपण व्यक्त करतोय पण त्यासाठी कुठल्या प्रकारची भाषा आपण वापरतोय एक सिम्पलिस्टिक लँग्वेज मध्ये समोरच्याला समजून सांगणे हे सुद्धा खूप महत्वाचं असतं. लिंग्विस्टिक स्किल ज्याला म्हणतो आपण की ह्या लिंग्विस्टिक स्किल मधूनच एक गोष्ट बाहेर येते ती म्हणजे आपली कम्युनिकेशन स्किल. आपल्याला एखाद्या विषयाविषयीचं ज्ञान असणं ते आपण व्यक्त करणं पण ते प्रभावीरित्या व्यक्त करणं एका साध्या भाषेतून व्यक्त करणं ही एक वेगळी कला असते. आणि या स्किलला या कलेला आपण तो भाषिक कौशल्य किंवा लिंग्विस्टिक स्किल. तर मित्रांनो ही महत्वाचं आहे की तुम्ही निबंध लिहिताना जो एक्झामिनर आहे किंवा आयोग आहे तुमचं लिंग्विस्टिक स्किल म्हणजे त्या भाषेविषयीचं ज्ञान तुमचं कम्युनिकेशन स्किल समजून घेण्याचा प्रयत्न करीत असतो. आणि चौथा जो स्किल आहे त्याला आपण म्हणतो अनालायटिकल स्किल. म्हणजे काय तर कुठलाही एक विषय हा वेगवेगळ्या डायमेन्शन्सनी समजून घेणे किंवा त्याच्या सर्व बाजू समजून घेणे म्हणजेच अनालिटिकल स्किल विश्लेषण करणे. सो प्रत्येक विषयाचं आपण विश्लेषण कसं करू शकतो किंवा कितपत आपलं विश्लेषण जमतंय आपण त्याच्या सर्व बाजूंचा कशा प्रकारे विचार करतोय. फक्त एकाच विषयाबद्दल इन डेप्थ माहित असून फायदा नाही तर त्या विषयाच्या सर्व बाजू आपल्याला कळणं गरजेचं आहे. म्हणूनच आपली अनालिटिकल स्किल की कुठल्याही विषयाबद्दल जरी आपल्याला एसे हा सोशल वाटत असला किंवा सोशलॉजीशी किंवा समाजशास्त्राशी निगडीत वाटत असला परंतु तो सामाजिक विषयावरती आपलं राजकीय किंवा आर्थिक अशा प्रकारचं नॉलेज आहे का हे पडताळून बघणं गरजेचं आहे. म्हणूनच आपण असं म्हणतो की एसे हा मल्टी डायमेन्शनल असावा. हेच जी म्हणतो आपण मल्टी डायमेन्शनलिटी म्हणजे बहुआयामी जे म्हणतो आपण एसेचं कव्हरेज हे करणं यालाच आपण अनालिटिकल स्किल म्हणतो. तर मित्रांनो मला असं वाटतं की कुठलाही जो एसे आहे त्यातनं आपण ह्या 4 स्किल आपल्या आयोगासमोर मांडत असतो आणि आयोग या 4 स्किल तुमच्यामध्ये कितपत आहे या आधारे आपल्या एसेचं इव्हॅल्युएशन किंवा मूल्यांकन करत असतो. आणि मला असं वाटतं याच 4 स्किल समजून घेण्याकरता एक म्हणजे कॉग्निटिव्ह स्किल, एक्सप्रेसिव्ह स्किल, लिंग्विस्टिक स्किल आणि अनालिटिकल स्किल म्हणजे विषय समजून घेण्याची क्षमता, ती मांडण्याची क्षमता, ती व्यवस्थित शब्दात समोरच्याला सांगण्याची क्षमता आणि त्या विषयाविषयीच्या सर्व बाजू सांगण्याची क्षमता. या 4 क्षमता ज्या आहेत 4 कौशल्य जे आहेत हे जाणून घेण्याकरताच आपल्याला निबंध लेखनाचा समावेश केला असावा असं मला वाटतं. दुसरा जो आपला प्रश्न आहे तो म्हणजे सर की मुख्य परीक्षेत निबंध लेखनाचं कितपत महत्व आहे. कारण आम्ही वर्षभर जेव्हा आम्ही तयारी करीत असतो परीक्षेची तेव्हा आम्ही जीएस जो सामान्य अध्ययनचा आपला पेपर आहे त्या 4 पेपरवर आम्ही जास्त भर देतो किंवा आमचे ऑप्शनल पेपर्स असतात 2 तर त्या 2 पेपर्स वरती आम्ही फोकस करत असतो. तर खरंच आम्ही निबंध लेखनाला विशेष काही तयारी करणं गरजेची आहे का. खरंच मुख्य परीक्षेतील स्कोर मध्ये निबंध लेखनाचा कितपत रोल आहे हे आपण आज समजून घेऊया. मित्रांनो आपल्याला हे माहित आहे की सामान्य अध्ययनचे 4 पेपर्स आपल्याला आहेत ते प्रत्येकी 250 म्हणजे 1000 मार्क्स टोटल आहेत. नंतर आपला वैकल्पिक विषय असतो म्हणजे ऑप्शनल असतो ज्याचे 2 पेपर्स आहेत म्हणजे 250 चे 2 पेपर म्हणजे 500 मार्कला आपल्याला ऑप्शनल विचारणार आहेत. आपल्याला मुलाखत जी आहे ती आहे 275 मार्काची आणि मग नंतर निबंध लेखन आपल्याला आहे 250 मार्क. म्हणजे आपण जर बघितलं तर आपलं जे मेरिट आहे या 4 गोष्टीवरनं ठरणार आहे. सो 2125 मार्क जे म्हणतो आपण टोटल याच्यावरनं आपलं मेरिट ठरणार आहे. तसं जर आपण वरवरचं बघितलं तर आपल्याला असं वाटू शकतं की निबंधाला खरं तर सर्वात कमी वेटेज आहे. सर जीएस ला फार जास्त वेटेज आहे, वैकल्पिक विषय आहे. पण मित्रांनो इथंच आपण समजून घेणं गरजेचं आहे की माझ्या दृष्टीने मला असं वाटतं की मुख्य परीक्षेतील स्कोर या विषयांवर नाही तर निबंधावर जास्त ठरणार आहे. आपण याचे थोडक्यात विश्लेषण करूया. बघा जर सामान्य अध्ययनचे आपले 4 पेपर्स आहेत तर मित्रांनो सामान्य अध्ययन जनरल स्टडीज जे म्हणतो तर प्रत्येक मुलगा जो सिरियस ऍस्पिरंट असतो या सर्व विषयांचा अभ्यास तेवढ्याच सिरियसनेसने करत असतो. ओव्हरऑल आपण जर बघितलं तर आयोगाचे जो पेपर्स आहेत त्या आपण त्याचं अनालिसिस केलं आणि
आतापर्यंत जे काही युपीएससीचे पेपर झालेत त्या पेपर्समध्ये जर आपण एक काय म्हणू आपण त्याचा एक ट्रॅक रेकॉर्ड काढला तर आपला असं दिसेल की सामान्य अध्ययनमध्ये मोर ऑर लेस मुलांना 400 ते 450 मध्ये मार्क्स पडतात आउट ऑफ 1400 to 450. मी ते मुलं म्हणतोय की जे सक्सेसफुल होत आहे म्हणजे यशस्वी होणाऱ्या मुलांमध्ये मी एक ऍव्हरेज स्कोर सांगतोय की सामान्य अध्ययनाचा किती असेल म्हणजे 400 to 450 हा असणार आहे. म्हणजे इथं आपण जर बघितलं तर आपल्या सामान्य अध्ययन पेपरमध्ये जास्त व्हेरिएशन्स नाहीयेत. एक टॉपर आणि एक लोअर ज्यांनी स्कोर केलाय त्याच्यामध्ये 50 ते 60-70 मार्काचा खूप झालं तर 100 मार्काचा फरक असू शकतो, त्यापेक्षा जास्त नसणार आहे. तसंच आपण जर वैकल्पिक विषयाबद्दल बोललो तर वैकल्पिक विषयात ऑप्शनल पेपर्समध्ये एक जो सक्सेसफुल कॅन्डिडेट आहे त्याचे जर आपण ऍव्हरेज स्कोर काढले सर्व मुलांचे तर आपलं असं दिसतं आउट ऑफ 500 इथं सुद्धा मुलांचा स्कोर हा 280 to 300 280 ते 300 या दरम्यान येत असतो. काही मुलांना 310 पर्यंत पण पडू शकतात. परंतु मुद्दा आहे इथं सुद्धा ऑप्शनल्स सुद्धा आपल्याला व्हेरिएशन जास्त दिसत नाही की ऑप्शन मध्ये एका मुलांचं टॉप केलं असेल आणि एक जर सिलेक्टेड कॅन्डिडेट लिस्ट मधला त्याला लो मार्क असेल तर टॉपर आणि लो मार्क याचा जो व्हेरिएशन असेल ते 50 मार्क पेक्षा जास्त नसणार आहे. जसं मी इथं बोललो की नॉट मोर दॅन 50 to 80 मार्क्स किंवा 100 मार्क्सचं व्हेरिएशन आहे, इथंही 100 मार्क्सचं व्हेरिएशन आपल्याला जास्त याच्यापेक्षा जास्त दिसत नाही. मुलाखत सुद्धाच मुद्दा आहे की इथं थोडंसं व्हेरिएशन आपल्याला जास्त दिसेल की काही वेळेस काही मुलांना आउट ऑफ 275 180 सुद्धा मार्क्स पडलेले आहेत आणि काही मुलांना 60 मार्क्स सुद्धा पडलेत. तर हा एक मुलाखतीचा टप्पा जो आहे इथं आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात व्हेरिएशन दिसतंय. परंतु मुख्य परीक्षेच्या पेपरच्या अँगलने जर आपण गेलो तर इथं आपलं व्हेरिएशन कमी दिसतंय. आता आपण ह्या पेपर बद्दल बोलू निबंधाच्या. मित्रांनो इथं मात्र एक व्हेरिएशन जे मागच्या काही रिझल्ट्स वरून माझ्या लक्षात आलंय ते म्हणजे की आउट ऑफ 250 आपण जर बघितलं तर चांगले एसे लिहिणारे जे मुलं आहेत त्यांना कदाचित आउट ऑफ 250 कधी कधी 150 160 सुद्धा मार्क्स पडलेले आहेत. आणि काही मुलं मी असेही बघितलेत की ज्यांना 40 आणि 50 इतके सुद्धा मार्क पडलेत. म्हणजे मित्रांनो आपण इथं जर बघितलं तर निबंधात जे व्हेरिएशन आहे ते 100 मार्काचं व्हेरिएशन आहे की त्यापेक्षा अधिकही असू शकतं. बऱ्याच वेळेस मुलांना 30-35 सुद्धा मार्क निबंधात पडलेले आहेत. म्हणजेच जर आपण मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन वैकल्पिक विषय आणि निबंध हे 3 जर आपण विषय बघितले 1750 मार्क्सचे तर मला असं वाटतं निबंधात व्हेरिएशन जास्त असल्या कारणाने आणि इथला जो अभ्यास आहे इथला जो मुलांचा अभ्यास आहे सर्वसाधारणपणे सर्व मुलांचा समान असतो. परंतु निबंध लेखनात एक वैचारिक पातळी त्या मुलाची जी असते त्यानुसार तो निबंध लिहितो. तर इथं मात्र त्याच्या गुणवत्तेला जास्त स्कोप आहे कशाच्या तुलनेत सामान्य अध्ययन आणि वैकल्पिक विषयाच्या. आणि म्हणूनच निबंध लेखनात जर तुम्ही विशेष तयारी आपण केली तर मला असं वाटतं की त्यात चांगला स्कोर आपण मेन्स मध्ये निबंध लेखनाच्या या बेसिसवरती करू शकतो असं मला वाटतं. आणि म्हणूनच आपण निबंध लेखनात एक सेफ स्कोर घेणं हे आवश्यक आहे. म्हणूनच या 2 पेपर्सला जेवढं महत्व आहे जेवढी मुलं तयारी करतात तेवढं मात्र मला असं वाटतं की निबंध लेखनाची विशेष मुलं तयारी करीत नाहीत आणि त्यामुळेच आपल्याला व्हेरिएशन दिसतील. परंतु आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हाच प्रयत्न करू की नाही विशेष तयारी आपण निबंध लेखनाची कशी करावी जेणेकरून आउट ऑफ 250 आपण मॅक्झिमम स्कोर करू शकतो. चला आता आपण तिसऱ्या प्रश्नाकडे की तो म्हणजे सर ठीक आहे निबंध लेखनाचा आम्हाला का समावेश केला तेही समजलं किंवा त्याचं महत्व काय तेही मला पटलं की निबंध लेखनात व्हेरिएशन खूप जास्त असतात त्यामुळे आपण विशेष तयारी करणं गरजेची आहे. परंतु सर नेमकं तयारी काय करायची किंवा कशी करायची कुठनं करायची. तर मित्रांनो सर्वात प्रथम आपण एक पॅटर्न समजून घेऊ. आता तसं एमपीएससी बद्दल बोलायला झालं तर 2025 ची परीक्षाच पहिल्या वेळेस होणार आहे. परंतु आपण एक असं म्हणू की युपीएससीचा जो काही आतापर्यंत झालेला पेपर आहे त्याच्या आधारे आपण एक पॅटर्न जो आहे तो बघू शकतो. युपीएससी मुख्य परीक्षेत काय करते की निबंधाच्या की सेक्शन ए आणि सेक्शन बी असे 2 सेक्शन करते. म्हणजे 250 आउट ऑफ 250 जर आपल्याला तो पेपर आहे एसेचा तर त्यात 2 निबंध आपल्याला लिहायचे. सेक्शन ए मध्ये एक निबंध लिहायचा आहे आणि सेक्शन बी मध्ये एक निबंध आपल्याला लिहायचा आहे. जर आपण सेक्शन ए मध्ये बघितलं तर आपल्याला दिसेल की 4 पर्यायांपैकी एक आपल्याला निबंध लिहायचा आहे. म्हणजे इथं तुम्हाला 4 निबंधाचे पर्याय दिले जातील त्यापैकी तुम्हाला एका पर्यायावर किंवा एका विषयावरती निबंध लिहायचा आहे. मग 4 पैकी 1 असा आहे.
इथे जर आपण शब्द मर्यादा बघितली तर आयोगाने लिहिलेली की बाबा 1000 to 1200 या रेंज, या शब्दाच्या रेंज मध्ये आपल्याला तो एसे लिहायचा आहे आणि आपल्याला 3 तासापैकी अर्धा वेळ द्यायचा आहे, म्हणजेच 90 मिनिट जवळपास आपल्याला काय असणं आवश्यक आहे, 90 मिनिटात एक एसे लिहिणं आवश्यक आहे, ज्याला की 125 मार्क्स असणार आहे। दुसरा एक विषय, दुसरा सेक्शन बी आहे, त्याच्यामध्ये पुन्हा 4 पर्यायांपैकी एक आपल्याला सोडवायचे, ठीक आहे, म्हणजे तिथे तोच पर्याय आहे आणि तीच शब्द मर्यादा आहे आणि इथे सुद्धा आपल्याला 90 मिनिट मिळणार आहे आणि 125 मार्क आहेत, म्हणजे दोन एसे आपल्याला 3 तासात लिहायचे। त्यामुळे मुळातच आपण असं म्हणू शकतो की ह्या 4 पैकी एक सोडवायचं आणि ह्या 4 पैकी एक सोडवायचं। सध्याचा आपण ट्रेंड बघितला तर जे थोडेसे फिलॉसॉफिकल जे एसे आहेत ते आपल्या सेक्शन ए मध्ये विचारतात आणि बाकीचे जे जनरलाइज एसे आहेत ते आपल्या सेक्शन बी मध्ये विचारतात। परंतु आपण 2025 ला होणारा जे राज्यसेवा आहेत त्याबद्दल गेस करू शकत नाही की नेमकं कुठले प्रकारचे एसे येतील, पण आपण एवढं सांगू शकतो की जनरली यूपीएससीचा ट्रेंड आहे की इथं फिलॉसॉफिकल एसे येतात आणि इथं मात्र एक जनरलाइज एसे येतात। तर मित्रांनो आपला पॅटर्न तर कळाला की बाबा नेमके 2 एसे आपल्याला लिहायचे आणि त्यांची शब्द मर्यादा आहे, त्यांची वेळ आहे आणि आपल्याला मार्क्स सुद्धा कळाले। आता आपण बघूयात की नेमकं निबंध लेखनाची तयारी कशी करायला पाहिजे, नेमकी तयारी करायची म्हणजे नेमकं काय करायचं। तर मला असं वाटतं ही 3 लेवलला आपली तयारी असली पाहिजे किंवा 3 टप्प्यात असली पाहिजे। सगळ्यात पहिलं की सर मी रेग्युलर तयारी कशी करावी, म्हणजे सर मी तर 2025 किंवा 2026 किंवा 2027 ला पेपर देणार आहे, तर मग मी आजपासून निबंध लेखनाची तयारी मला जर करायचं ठरवलं मी, तर नेमकी मी रेग्युलर तयारी कशी करू, हा सगळ्यात महत्वाचा पहिला प्रश्न असणार। दुसरा जो आहे की सर परीक्षेपूर्वी तयारी कशी करावी। यात प्रश्न असा आहे की बाबा ज्या वेळेस आपण पूर्व परीक्षा देतो आणि मग नंतर मुख्य परीक्षेला आपण निबंध लेखन लिहायचंय, याच्यामध्ये जे 3 ते 4 महिन्याचा कालावधी असतो, त्या कालावधीत परीक्षेच्या जस्ट पूर्वी आपण कशी निबंध लेखनाची तयारी करावी याबद्दल आपण जाणून घेऊ। आणि तिसरं जे ते म्हणजे परीक्षेदरम्यान निबंध कसा सोडवावा। सर ऍक्च्युअली मी हॉलमध्ये जेव्हा आता परीक्षेच्या वेळेस निबंध लिहिणार आहे तो मी कसा लिहावा, तर मला असं वाटतं की निबंधाची तयारी आपल्या 3 टप्प्यात होणं आवश्यक आहे। आपण पहिल्या टप्प्याबद्दल चर्चा करू की रेग्युलर तयारी कशी करावी। मित्रांनो बऱ्याच वेळेस मुलांच्या मनात ही शंका असते की सर निबंध लेखनाची तयारी म्हणजे मला काहीतरी विशेष आणि वेगळी तयारी करायची आहे। मित्रांनो समजून घ्या, निबंधाचा मुळातच हेतू हा आहे की तुम्हाला एखाद्या विषयाचे मल्टिपल डायमेन्शन्स कसे माहित आहेत किंवा कुठले कुठले त्या विषयाबद्दल तुम्हाला कितपत माहिती आहे। मित्रांनो आपल्यासाठी खरं तर जीएस जो आहे जनरल स्टडीज हा बेसिस आहे एसे साठी, म्हणजे एसे लिहिताना आपल्याला जे काही नॉलेज हवं असणं आवश्यक आहे ते नॉलेज आपल्याला ऑटोमॅटिक मिळणार आहे आणि ते म्हणजे आपल्या जीएस मधून। मित्रांनो समजून घ्या की तुम्ही एसेची वेगळी प्रॅक्टिस करणं हेच मुळात चुकीचं आहे। त्यापेक्षा या पहिल्या टप्प्यात आपली तयारी, आपला भर हा निबंध लेखनावर नसावा, तो कशावर असावा तर आपल्याकडे जे 4 जीएस चे पेपर्स आहेत आणि आपले 2 ऑप्शनलचे पेपर्स आहेत याच्यावर असावा। कारण मला असं वाटतं 4 जीएस च्या पेपर मध्ये आपल्याला इकॉनॉमी आहे, पॉलिटी आहे, हिस्ट्री आहे, जिओग्राफी आहे, इंटरनॅशनल रिलेशन्स आहे, सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे, सोशियोलॉजी आहे, इंटरनल सिक्युरिटी आहे, डिझास्टर मॅनेजमेंट आहे, हे सगळे इथिक्स आहे, हे सगळे जे विषयाचं नॉलेज आहे त्याचीच तर समरी आपल्या निबंधात लिहायची। म्हणजे निबंध लेखनाची आपण ऍक्च्युअल जेव्हा तयारी करणार आहे तेव्हा आपल्याला या सर्व जीएसच्या विषयांबद्दल माहित असणं आवश्यक आहे। याच्या सर्व विषयाची इन डेप्थ स्टडी आपली झालेली हवी। त्यासोबतच तुमचा जो काही ऑप्शनल असेल, तुमचं ऑप्शनल जिओग्राफी असेल, हिस्ट्री असेल किंवा पॉलिटिकल सायन्स असेल, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन असेल, इकॉनॉमिक्स असेल, कुठलं असेल, सोशियोलॉजी असेल, त्याचं नॉलेज सुद्धा आपल्याला निबंध लेखनात कामा येणार आहे। म्हणजे मुळातच निबंध लेखनाची तयारी ही काही वेगळी तयारी नाहीच आहे, त्याचा जो बेसिस आहे, त्याचा जो बेस आहे हा जनरल स्टडीचे 4 पेपर आणि आपले ऑप्शनलचे 2 पेपर हा आहे। मित्रांनो एवढंच नाही, मी तुम्हाला याच्या पुढे अजून एक गोष्ट सांगतो की दुसरी गोष्ट म्हणजे आपण जे कंपल्सरी पेपर लिहिणार आहोत ते म्हणजे मराठी किंवा मग इंग्लिश, हे 2 जे पेपर आपण लिहायचे ते सुद्धा जरी भाषिक पेपर असले, ते काही आपल्याला म्हणू की मेरिट मध्ये काउंट न होणारे असले तरी पण मला असं वाटतं की आपली जी लिंग्विस्टिक स्किल आहे, इंग्लिश किंवा आपल्या मराठी बद्दलचं ज्ञान आहे ते सुद्धा आपल्या निबंध लेखनात कामा येणार आहे। म्हणूनच मला असं म्हणायचंय की निबंधाचा जो बेस असेल, कंटेंटचा जो बेस असेल, जे आपण लिहायचंय तो कशापासून तयार होणार आहे तर 4 जीएस चे पेपर, नंतर आपले 2 ऑप्शनलचे पेपर आणि आपले अजून 2
मराठी आणि इंग्लिशचा पेपर, म्हणजे टोटल 8 पेपर हे आपले बेस असणार आहे, आपलं नॉलेज बेस असणार आहे जर आपण निबंध लिहायचा आहे. म्हणजे जर मला आज रेग्युलर तयारी करायची आहे निबंधाची, तर मला असं वाटतं की आपण वेगळं काही निबंध लेखनाची तयारी करण्याची आवश्यकता नाहीये. जर आजपासून मला 25ला एक्झाम द्यायची आहे, 26ला किंवा 27ला द्यायची आहे, तर माझं असं म्हणणं आहे की निबंधाची तयारी म्हणजेच आपल्या या 8 पेपरची तयारी करणं असं आहे. हे करत असताना आपण जेव्हा मी जीएसचा कोणता विषय तयारी करतो ते आपलं बॅक ऑफ माइंड असणं आवश्यक आहे. किंवा मी कुठलाही चॅप्टर एखादा शिकतोय, मी एखादा पॉलिटी मधला टॉपिक शिकतोय किंवा इकॉनॉमिक्स मध्ये, हिस्ट्रीमध्ये, तर माझ्या डोक्यात यायला पाहिजे की मी कुठल्या निबंधामध्ये याचा कंटेंट टाकू शकतो. ही ब्रेन स्टॉर्मिंग करणं गरजेचं आहे. म्हणून मला असं वाटतं की रेग्युलर तयारी करताना हा एक बेस आपण गोष्ट लक्षात ठेवावी की आपल्यासाठी बाकीचे सगळे विषय हा बेस आहे. सो वेगळी निबंधाची तयारी न करता ह्या विषयाची तयारी आपण जेव्हा करतो तेव्हा ऑटोमॅटिक आपली निबंधाची तयारी होत असते. पॉईंट नंबर 1. दुसरा जो पॉइंट आहे की रेग्युलरली आपण अजून काय करणं आवश्यक आहे. मित्रांनो, मुळातच जेव्हा आपण एसे बद्दल बोलतो तेव्हा आपण एसे म्हणजे आपल्या विचारांबद्दल किंवा आपल्या कॉग्निटिव्ह स्किल बद्दल, आपल्या वैचारिक क्षमतेबद्दल बोलत असतो. आणि त्यामुळेच मला असं वाटतं की ती वैचारिक क्षमता ही काही तासात किंवा काही दिवसात, काही महिन्यात येणारी नाहीये. आणि त्यामुळेच आपली वैचारिक प्रगल्भता म्हणजे आपली जी इंटेलेक्च्युअल लेवल आहे ती जर आपल्याला वाढवायची असेल तर कन्सिस्टंटली, रेग्युलरली आपण कुठल्याही विषयाबद्दल जे वाचतो किंवा ऐकतो किंवा बोलतो तेव्हा आपण त्याला ब्रेन स्टॉर्मिंग करणं गरजेचं आहे. त्याबद्दल इन डेप्थ अनालिसिस करणं गरजेचं आहे. त्याचे मल्टिपल डायमेन्शन समजून घेणं गरजेचं आहे. एक्झाम्पल घेऊया. जसं एक्झाम्पल मी कुठेतरी वाचतो किंवा सरकार सध्या युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजे समान नागरी संहिता बद्दल कायदा करण्याचा विचार करतोय. तर मुळातच निबंधाच्या अँगलने म्हटलं तर मला असं वाटतं की युनिफॉर्म सिव्हिल कोड जो आपण ऍज अ पॉलिटीमध्ये वाचतोय तर मला असं वाटतं त्या सगळ्या बाजू समजून घेणं आवश्यक आहे की फक्त पॉलिटिकल अँगलच नाहीये की पॉलिटीमध्ये आर्टिकल 44 मध्ये दिलेलं आहे समान नागरी संहिता म्हणून मी तेवढ्या पुरतच आर्टिकल 44 बद्दलच करतो असं नाहीये. तर मी समान नागरी संहितेच्या सामाजिक बाजू, आर्थिक बाजू, राजकीय बाजू, त्याची सांस्कृतिक बाजू, ऐतिहासिक पार्श्वभूमी, आंतरराष्ट्रीय लेवलला समान नागरिक कायद्याची काय स्थिती येते किंवा त्याचा एक सायंटिफिक अँगल, सायकोलॉजिकल अँगल, इथिकल अँगल, या सर्व बाजूंनी मी समान नागरी संहितेचा विचार करावा. ही जर मी ब्रेन स्टॉर्मिंग प्रत्येक विषयावर करतोय त्याचा फायदा असा होणार आहे की जेव्हा मी ऍक्च्युअल एसेचा प्रॅक्टिस सुरू करणार आहे तेव्हा ही ब्रेन स्टॉर्मिंग मुळे मी विचार जो आहे तो पटपट करेल किंवा मी निबंध लेखनाचा माझा स्पीड जो आहे तो सुद्धा काय होईल, ऑटोमॅटिक वाढेल आणि माझं जे निबंधाचा कंटेंट आहे तो सुद्धा इम्प्रूव्ह होण्यासाठी मदत होईल. म्हणजेच रेग्युलरली, इन शॉर्ट आपण असं म्हणू की रेग्युलरली तुम्हाला निबंध लेखनाचा काही वेगळा सराव करण्याची गरज नाहीये. मला असं वाटतं जर तुम्ही 2-3 वर्षानंतर पेपर देणार असाल, तुम्ही न्यू ऍस्पिरंट म्हणून जर तयारी करीत असाल तर निबंध लेखनाची तयारी म्हणजेच मी तुम्हाला सांगितलं की 4 GS चे पेपर, 2 ऑप्शनल, तुमचे मराठी इंग्लिश प्लस तुमची ब्रेन स्टॉर्मिंग, ही तयारी आजपासून करायला लागा. वेगळं निबंधाची तयारी करण्याची सध्या तरी पहिल्या टप्प्यात गरज नाही. आता आपण दुसऱ्या टप्प्याकडे वळूयात की सर आता मी तयारी केलीये, सपोज 1 वर्ष 1.5 वर्ष तयारी केलीये, प्रिलिम झालीये, आता प्रिलिम आणि मेन्स यांच्या मध्ये परीक्षेपूर्वी मी तयारी कशी करावी. तर मित्रांनो, इथं मला असं वाटतं की एक वेगळी स्ट्रॅटेजी आपण करावी. ह्या स्टेप मध्ये येईपर्यंत, या स्टेप मध्ये आता आपल्याला एक कुठल्याही विषयाचं एक मल्टी डायमेन्शनॅलिटी आलेली असते, त्याचा एक ओव्हरव्ह्यू आलेला असतो, आपल्याकडे एक नॉलेज किंवा कंटेंट असतं. आता मुद्दा जो आहे ह्या दरम्यान काय तयारी करावी, तर मला असं वाटतं की ह्या दरम्यान आपण काय करावं प्रिलिम आणि मुख्य परीक्षे दरम्यान, तर वेगवेगळे करंट इश्यू जे ते कलेक्ट करावेत ज्याच्यावर निबंध येण्याची शक्यता आहे. अशा करंट इव्हेंट PYQ जे पास्ट क्वेश्चन पेपर आहे त्याचा अनालिसिस करावं आणि या दोघांच्या आधारे आपण काही प्रॉबेबल जे एसे येऊ शकतात त्याची एक यादी तयार करावी. समजा एक्झाम्पल आपण एक 25 एसेची यादी तयार केली. तर मित्रांनो, आपण पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या दरम्यान मला असं वाटतं की प्रत्येक आठवड्यात, प्रत्येक शनिवारी किंवा रविवारी, प्रत्येक आठवड्यात आपली मुख्य परीक्षा येईपर्यंत किमान आपण 2 विषयावर म्हणजे सेक्शन ए आणि सेक्शन बी च्या अँगलने मी सांगतोय 2 विषयावर एसे लिहिणं आवश्यक आहे. म्हणजे पूर्व आणि मुख्यच्या दरम्यान कमीत कमी मला असं वाटतं आपण एक 25 ते 50 या दरम्यान, जर तुम्ही 1 एसे लिहित असाल तर 25 आणि जर तुम्ही 2 एसे लिहिताय तर 50 एसे लिहिणं गरजेचे. मित्रांनो, अशी जर आपण प्रॅक्टिस केलीये ऑलरेडी परीक्षेच्या पूर्वी
तर जेव्हा आपण ऍक्च्युअल परीक्षेमध्ये विषयावरती निबंध लेखन करणार आहे तेव्हा ऑलरेडी रेडीमेड आपल्याकडं एकतर कंटेंट अवेलेबल आहे, आपली प्रॅक्टिस सुद्धा झाली आहे. त्यामुळे या थर्ड स्टेजमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे एसे लिहिता येणार आहे. म्हणूनच मला असं वाटतं या परीक्षेपूर्वी ते तयारी करायची असेल तर सर्वात महत्वाचं आहे तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. पहिलं तर PYQचं अनालिसिस, दुसरं म्हटलं मी करंट इव्हेंट, याच्या आधारे रायटिंग प्रॅक्टिस हे सतत करणं गरजेची आहे. तेवढ्या दिलेल्या वेळेत दिलेल्या शब्दाच्या मर्यादेत तुम्ही करणं गरजेचे आहे. ते जर तुम्ही करीत असाल तर मग तिसऱ्या टप्प्यात तुम्ही जेव्हा ऍक्च्युअल हॉलमध्ये निबंध लिहिणार आहे तेव्हा तो खूप सोपा होईल आणि चांगला क्वालिटी वाईज सुद्धा तो चांगला असेल. मित्रांनो, आपण तिसऱ्या टप्प्यात जाऊ. आता तिसरा टप्पा सगळ्यात महत्वाचा आहे. म्हणजे खरं तर आपला व्हिडिओचा जो उद्देश होता तो थर्ड आहे की मी नेमका निबंध कसा लिहावा. सो निबंध लेखनाची आपण एक कौशल्य जे म्हणून आपण ते बघूयात की निबंध आपण कसा सोडवावा. सो मला असं वाटतं की परीक्षेदरम्यान जेव्हा आपण निबंध सोडवतोय, आता माझ्या हातात पेपर आलाय आणि आता मला जेव्हा निबंध लेखनाला सुरुवात करायची तेव्हा मी कुठल्या कुठल्या गोष्टी ध्यानात ठेवाव्यात. मला असं वाटतं की परीक्षेदरम्यान आपण 5 स्टेप्स मी सांगतोय, ज्या स्टेप बाय स्टेप आपण निबंध लेखन ची तिथं हे करू शकतो किंवा निबंध लिहू शकतो. सगळ्यात पहिलं तर आपल्या समोर प्रश्न आहे तो म्हणजे सर्व टॉपिक समजून घेणे. मित्रांनो, आपण सांगितलं की सेक्शन ए मध्ये आपल्याला 4 टॉपिक्स आहेत, त्यापैकी आपल्याला एक लिहायचं आहे. सेक्शन बी मध्ये पुन्हा 4 टॉपिक्स आहे, आपल्याला त्याच्यावर एक विषयावर लिहायचंय. तर सुरुवातीला जेव्हा सगळ्यात अगोदर तुम्ही सेक्शन ए किंवा सेक्शन बी कोणताही घेऊ शकता, कुठलाही तुम्ही सेक्शन निवडला तर 4 टॉपिक्सला समजून घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, आपण जर 2017 नंतरचा जर UPSCचा पॅटर्न बघितला तर तो असा आहे की सेक्शन ए मध्ये फिलॉसॉफिकल क्वेश्चन्स किंवा टॉपिक्स यायला लागलेत. त्यामुळं निबंधाचे जो टायटल असेल, जे नाव असेल की निबंध ज्या विषयावर असेल तो विषय सर्वात अगोदर समजून घेणं गरजेचं आहे. हे काय महत्वाचं आहे, मला असं वाटतं जो 90 मिनिटात आपण पहिला एसे लिहिणार आहोत त्यापैकी कमीत कमी 5 मिनिट आपण फक्त आणि फक्त जे 4 विषय दिलेले, जे टॉपिक्स आपल्याला दिलेत त्याच्याबद्दल विचार करणं, ते टॉपिक समजून घेण्यावर आपण दिला पाहिजे. याचं कारण काय, जर सपोज 4 पैकी आपण एखादा विषय वाचतो आणि पटकन आपल्याला असं वाटतं की यस मी या विषयाबद्दल लिहू शकतो, आपण डायरेक्ट त्या जो एसे तो लिहायला आपण घेतो. पण नंतर आपल्याला काही वेळेनंतर 15-20 मिनिटांनंतर अर्धा तासानंतर आपल्याला असं रिअलाइज होतं की नाही, माझ्याकडे एवढाच कंटेंट होता, ज्या पलीकडचा कंटेंट नव्हता, किंवा मी जो तो विषय समजून ज्या अँगलने घेतला होता मुळातच नंतर आपलं लक्षात येतं की या अँगलने हा विषय नाहीच आहे, याची काहीतरी दुसरी बाजू आहे. मग त्यावेळेस मात्र तुमचा जो वेळ निघून गेलेला असतो, त्यामुळे पुन्हा एकदा दुसऱ्या विषयावर निबंध लिहिणं हे चुकीचं ठरेल. आणि म्हणून मला असं वाटतं की सर्वात महत्वाचं आहे की तुम्ही सगळे टॉपिक्स एकदा समजून घ्या, किंवा कुठल्या टॉपिकचा प्रत्येक टायटलचा अर्थ काय, 4 टॉपिक समजून घ्या, प्रत्येकाचा अर्थ समजून घ्या. आता हे समजून घेतल्यानंतर मग वेळ आहे ती म्हणजे योग्य टॉपिकची निवड करणे, सिलेक्शन ऑफ अप्रोप्रिएट टॉपिक. की सर मी 4ही आता एसे समजून घेतले सेक्शन ए मध्ये किंवा सेक्शन बी मध्ये, आता 4 पैकी मला 4ही समजलेत, 4ही मध्ये मी तुलना केली आणि मला असं वाटतं हा 3 नंबरचा जो काही एसे आहे तुम्ही बेस्ट लिहू शकतो. तर मला असं वाटतं की सिलेक्शन करताना सुद्धा कुठले क्रायटेरिया आपण गृहीत धरावेत. मित्रांनो, सर्वात महत्वाचं आहे की जेव्हा आपण सिलेक्शन करतो टॉपिक मध्ये तेव्हा आपण वेगवेगळ्या अँगलने बघितलं पाहिजे. सगळ्यात अगोदर तर आपल्याला टायटल समजलंय का, त्या एसे मध्ये प्रत्येक जो कीवर्ड आहे तो आपल्याला समजलाय का, हे अगोदर समजून घ्या. दुसरी गोष्ट आहे ते समजल्यानंतर मग बघूयात आपण की या विषयाबद्दल माझ्याकडं पुरेसं कंटेंट आहे का. कदाचित असा असू शकतो की तो टॉपिक जो तुमचा ऑप्शनल आहे किंवा जीएस मध्ये तुमचा एखादा विषय आहे की तुमचा खूप स्ट्रेंथ तुमची आहे त्याच्यावर आधारित तो टॉपिक आहे, तर मग अजून चांगला असेल. म्हणजे मला असं म्हणायचंय की कुठलाही जो तुम्ही टॉपिक सिलेक्ट करताय तर तुम्हाला सर्वात अगोदर महत्वाचं आहे की त्या विषयाविषयीचं पुरेसा कंटेंट किंवा नॉलेज आपल्याकडे आहे का हे अगोदर पडताळून बघा आणि मगच त्या विषयाची त्या टॉपिकचं सिलेक्शन करा. आता टॉपिकचं सिलेक्शन केल्यानंतर मग तिसरा जो टप्पा आहे तो म्हणजे काय, मेकिंग रफ फ्रेमवर्क ऑफ द एसे. की सर मी आता निवडला, जो टॉपिक आहे ते मी निवडला, आता पुढे काय करणार. सो मुळात आपण 10वी-12वी जेव्हा एसे लिहायचो तेव्हा आपण टॉपिक डायरेक्ट इंट्रोडक्शन पासून सुरुवातीपासून निबंध लिहायचो शेवटपर्यंत. परंतु मित्रांनो, आपण आयोगात MPSC UPSC मुख्य भाषा करणार नाहीत. आपण काय करणार आहोत की जो आन्सर शीट आपल्याला मिळते त्या सगळ्यात शेवटी रफ वर्क साठी काही पेजेस सोडलेले असतात.
सर्वात अगोदर काय करायचंय की ज्या टॉपिकला आपण सिलेक्ट केलंय त्या टॉपिकच्या एक रफ फ्रेमवर्क तयार करायचंय. मी एसे कसा लिहिणार आहे याबद्दलचं एक फ्रेमवर्क तयार करायचं, एक स्ट्रक्चर तयार करायचंय. पूर्ण निबंध लिहायचं नाही पण स्ट्रक्चर, की नेमकं मी इंट्रोडक्शन मध्ये काय लिहिल, बॉडीमध्ये काय लिहिणार, कन्क्लुजन मध्ये काय. मग इंट्रोडक्शन मध्ये कुठला स्टॅटिस्टिक किंवा कुठलं कोर्स मी टाकणार, बॉडीमध्ये मी काय काय कंटेंट टाकणार आहे आपण त्याच्याबद्दल डिटेल डिस्कशन करणार आहोत, आणि कन्क्लुजन मध्ये मी काय टाकणार आहे. तर फक्त आपण पॉइंट आपल्याला समराईज करायचे, खूप शॉर्ट मध्ये आपला पॉइंट करायचे. मित्रांनो इथं सुद्धा बऱ्याच वेळेस जेव्हा मुलं फ्रेमवर्क करतात तेव्हा इथं सुद्धा चूक काय होते की मुलांना फ्रेमवर्क करणं माहित असतं पण मुलं ऑन द स्पॉट त्यांना जे काही सुचेल ते लिहितात. तसं करू नका, त्याला नंतर मांडणं अवघड जातं. त्यामुळे काय करा, सिस्टमॅटिकली फ्रेमवर्क करताना त्या फ्रेमवर्कचं रफ पेजचे 3 भाग करा, इंट्रोडक्शन, बॉडी आणि कन्क्लुजन. मग त्या विषयाबद्दल आता विचार करायला, ब्रेनस्टॉर्मिंग करायला सुरुवात करा. आणि प्रत्येक वेळेस आपल्याला जो थॉट येईल तो बघा की तुम्ही तो इंट्रोडक्शन मध्ये मांडू शकता का, बॉडी मध्ये मांडू शकता का, कन्क्लुजन मध्ये, आणि मग तो पॉइंट तिथे लावा. याने काय होईल की जेव्हा तुम्ही ऍक्च्युअल एसे लिहिणार तेव्हा तुमचा एक फ्लो ऑफ थॉट मेंटेन होईल. हॅफाजार्ड होणार नाही की एखादा जो नंतरचा येणारा पॉइंट हा अगोदर पाहिजे होता किंवा अगोदरचा नंतर पाहिजे होता, हा जो गोंधळ ऍक्च्युअल लिहिताना येतो तो होणार नाही. म्हणून फ्रेमवर्क करताना हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट आहे की फ्रेमवर्क करताना हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की मी जो विचार करतोय तो कोणत्या अँगलनी करतोय. सो मित्रांनो कन्सिस्टंटली फ्रेमवर्क करताना सगळ्यात वरती पेज वरती टायटल लिहा, निबंधाचं टायटल लिहा, आणि त्या टायटल मधले जे काही कीवर्ड्स आहे नेहमी त्याच्याकडे बघत चला, जेणेकरून तुमचे विचार जे त्याच निबंधाभोवती फिरतील. अदरवाईज नाही तर मग आपला निबंध जो असतो थोडा फजाड होतो, त्याला आपण तो बिटिंग अराउंड द बुश अशा प्रकारचा होतो की विषय राहिला बाजूला आणि आपण बाकीचेच विषय वेगळ्या वेगळ्या विषय जे ते मांडतोय असं होईल. त्यामुळे प्रिसाइज किंवा कन्साइज एसे लिहिण्याकरता सतत त्या टॉपिक कडे बघत चला, कीवर्ड्स बघत चला, आणि मग एक रफ फ्रेमवर्क तयार करा, पॉइंट मांडत जा. 3 मी सांगितलं कॉलम्स, त्या 3 कॉलम्स मध्ये मांडत चला. हा झाला तुमचा तिसरा टप्पा. चौथा जो टप्पा आहे मग आता प्रत्यक्ष निबंध लिहायला घ्या. मित्रांनो याच्यात मी तुम्हाला वेळेचं सुद्धा मॅनेजमेंट दिलेलं आहे, ते आपण पुढच्या पीपीटीमध्ये बघणार आहोत. याच्यानंतर मग आपण ऍक्च्युअल पेपर जो आपला निबंध आहे तो लिहिण्यासाठी घेतो, आणि मग आपण हा याच्याविषयी डिटेल आता पुढच्या पीपीटीत घेऊ की बाबा नेमकं प्रत्यक्ष निबंध कसा लिहायला पाहिजे. सगळ्यात शेवटी जेव्हा निबंध तुमचा 90 मिनिटात कंप्लीट होईल त्याच्या 5 मिनिटं अगोदर सॉरी आपण निबंधाची रिव्हिजन करणं गरजेचे आहे. म्हणजे आपण जे काही लिहिलं त्याला पुन्हा एकदा फास्ट वाचणं गरजेचे आहे. हे का गरजेचे समजून घ्या. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट हा आहे की आपण ऑलरेडी एसे लिहिलेला आहे, आता याच्यात आपण काही चेंज करू शकत नाही, पण वाचणं का गरजेचं आहे. वाचत असताना आता प्रत्येक ओळ तुम्ही जे काही पॅरा वाचताय त्यात महत्वाच्या कीवर्ड्सवर अंडरलाईन करत जा. मला असं वाटतं लिहिताना अंडरलाईन केल्यापेक्षा नंतर जेव्हा एसे कंप्लीट झाल्यानंतर जेव्हा आपण अंडरलाईन करतो तेव्हा ती मोर इफेक्टिव्ह, जास्त इफेक्टिव्ह असते. आणि मग एखादं असं होऊ शकतं की आपण जो एसे लिहिलाय त्यात एखादी गोष्ट आपल्याला असं वाटलंय की काहीतरी कमी आहे, त्या ठिकाणी आपण हा पॉइंट जो आहे तो कुठेतरी आपण मिस केलाय किंवा चुकीचं लिहिलंय, त्याला पण आपण रॅटिफाय किंवा त्याला रेक्टिफाय करू शकतो किंवा त्याला चेंज करू शकतो. आणि म्हणूनच कुठली एखादी मोठी मिस्टेक झाली असेल आपल्याकडे खूप मोठी, तर ती करेक्ट करण्याकरता आपलं एक रिव्हिजन करणं म्हणजे पुन्हा एकदा तो एसे वाचणं, फास्ट वाचणे हे गरजेचं आहे. जेणेकरून एक आपला कॉन्फिडन्स पण येईल की आपण आपण जेव्हा स्वतः तो लिहिलेले वाचणार तर आपल्याला कळेल की यस की एक फ्लो ऑफ थॉट मेंटेन झालाय किंवा नाही. ठीक आहे, ऍक्च्युअल आपण जेव्हा एसे लिहिणार आहे एक्झाम हॉलमध्ये तेव्हा तर ठीक आहे, परंतु तुम्ही विचार करा जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल तेव्हा तुम्हाला रिव्हिजन मध्ये कळेल की माझा फ्लो ऑफ थॉट चुकलेला आहे. तर पुढचा एसे लिहिताना मी माझा फ्लो ऑफ थॉट जो आहे किंवा काही माझ्या विकनेसेस आहे त्या मी सुधारेल. सो त्याच्यामुळे रिव्हिजन करणे हे गरजेचं आहे. मित्रांनो आपण हा जो पॉइंट आहे की प्रत्यक्ष निबंध लेखन कसं करायचंय याबद्दल समजून घेऊ. तर मित्रांनो सगळ्यात महत्वाचं आहे की निबंध हा 3 भागांपासून तयार होतो. तुम्ही दैनंदिन व्यवहारात बघा, आपण जेव्हा कम्युनिकेशन गप्पा मारत असतो किंवा संवाद कुठल्या विषयावरती आपण करत असतो तेव्हा मुख्यतः कुठल्याही विषय आपण मांडताना त्याची पार्श्वभूमी मांडत असतो, त्या विषयाला इंट्रोडक्शन करतो. तुम्ही रेग्युलर लेक्चर्स मध्ये पण वाचलं असेल की जेव्हा संसदेत सुद्धा एखादं विधेयक मांडतो तेव्हा मंत्री सुरुवातीला त्या विधेयकाबद्दल इंट्रोडक्शन देतो की ते विधेयकात नेमकं काय आहे. नंतर आपण त्याचा डिटेल क्लॉज बाय क्लॉज नंतर अभ्यास नंतर करतो, पण सुरुवातीला आपण फक्त इंट्रोडक्शन करतो. तसंच आहे ज्या विषयावर आपण एसे लिहिणार आहोत सर्वात अगोदर एक इंट्रोडक्शन करणं गरजेचं आहे.
म्हणजे नेमकं त्या विषयाची पार्श्वभूमी देणं नेमकं गरजेचं आहे. म्हणून सर्वात पहिली जी भाग असतो तो म्हणजे इंट्रोडक्शन. मग दुसरा जो आहे त्याला ना बॉडी, म्हणजे ऍक्च्युअल एसे जो आपण लिहितोय तो आपण बॉडीमध्ये लिहितोय. सो मेन जो असेल की म्हणून आपण पूर्ण एसेचा जो गाभा आहे तो म्हणजे बॉडी आहे, कोर म्हणजे बॉडी आहे. आणि नंतर आपण जेव्हा त्या विषयाला शेवटी बघा समराईज करतो. तुम्ही भाषण करताना बघा की आपण गप्पा मारताना किंवा कम्युनिकेशन करताना आपण आपला जो विषय आपण मांडला आपण शेवटी जाताना त्याला कन्क्लूड करतो, समराईज करतो. आपण एक वे फॉरवर्ड देत असतो, एक सोल्युशन देण्याचा प्रयत्न करतो, काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतो. तर त्याला म्हणून आपण कन्क्लुजन. म्हणजे आपला एसे सुद्धा इंट्रोडक्शन, बॉडी आणि कन्क्लुजन अशा 3 भागात असला पाहिजे. मित्रांनो, मला असं वाटतं की एक एसेचा टोटल 15% भाग हा इंट्रोडक्शन असावा, तुमचा 25% भाग हा कन्क्लुजन असावा आणि रेस्ट ऑफ द पार्ट जो राहिलाय तो म्हणजे तुमचा बॉडी असावा. तर ह्या आयडियली एसे लिहिताना ही गोष्ट लक्षात घ्या. 15% इंट्रोडक्शन, 25% तुमचं कन्क्लुजन आणि रेस्ट ऑफ द पार्ट म्हणजे तुमचा बॉडी असावा. आता प्रश्न पडतो की इंट्रोडक्शन कितपत महत्वाचं आहे. मला असं वाटतं तुम्ही समजून घ्या की जर एखादा व्यक्ती आपल्या कुठल्या तरी विषयावर बोलतोय किंवा कुठल्या तरी विषयाबद्दल आपण चर्चा करतोय, तर जेव्हा तो विषयाचं पार्श्वभूमी देतो, इंट्रोडक्शन देतो, तेव्हाच आपल्याला समजतं की तो विषय कितपत त्याचा चांगला आहे, की तो कितपत प्रभावीपणे मांडतोय. म्हणजे आपल्याला फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. म्हणून मला असं वाटतं एसी लिहिताना पण तसंच आहे की एक्झामिनर जेव्हा इंट्रोडक्शन जर आपलं खूप चांगलं असेल, खूपच चांगल्या प्रमाणात आपण एसेचा इंट्रोड्यूस केला असेल, तर मला असं वाटतं एक्झामिनरला सर्वात अगोदर पहिलं जे इम्प्रेशन असेल ते खूप महत्वाचं किंवा खूप चांगल्या प्रकारे तयार होतं. म्हणूनच आपण इंट्रोडक्शन खूप चांगल्या प्रकारे लिहिणं हे गरजेचं आहे. म्हणून मला जर विचारलं की एसेचे मेन बॉडीपेक्षा मी तरी मानतो इंट्रोडक्शन आणि त्याहीपेक्षा कन्क्लुजन हे खूप महत्वाचं ठरतं. मग आता नेमकं सर इंट्रोडक्शन इतकं महत्वाचं आहे, एक पहिले इम्प्रेशन तयार व्हायला पाहिजे असं म्हणता, मग नेमकं इंट्रोडक्शन कसं लिहायचं की इंट्रोडक्शन मध्ये काय लिहायचं. मग सर्वात प्रथम आपण बघूयात की आपण कुठल्या कुठल्या गोष्टींचा समावेश आपल्या इंट्रोडक्शन मध्ये करू शकतो. मी सांगितल्याप्रमाणे एखाद्या विषयाची पार्श्वभूमी किंवा इंट्रोडक्शन आपण देतोय, मग आपण कोणकोणत्या गोष्टींचा समावेश करू शकतो. तर त्या विषयाबद्दल जर सपोज आपल्याला एक हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड माहित असेल त्यापासून आपण सुरुवात करू शकतो. सो इंट्रोडक्शन मध्ये त्या विषयाची ऐतिहासिक पार्श्वभूमी आपण देऊ शकतो. कुठलाही विषय असेल जो सध्या ज्वलंत एखादा समस्या आपल्या, जसं एक्झाम्पल की ग्लोबल वॉर्मिंग, सध्या एक वैश्विक तापमानावर ज्वलंत प्रश्न आपल्या समोर आहे, त्याविषयी आपल्याला काहीतरी एसे लिहायचे, त्याची एक पार्श्वभूमी म्हणून आपण हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आपण देऊन इंट्रोडक्शन करू शकतो. ही एक पद्धत आहे. किंवा दुसरी आहे की कोटेशन बेस. म्हणजे काय की आपल्या विषयाविषयी एखाद्या मोठ्या कोणत्या विचारवंताचं कोटेशन जे वाक्यप्रचार म्हणतो आपण, वाक्य म्हणतो, त्याचं जी मन आहे ते कोटेशन आपण देऊ शकतो. त्या कोटनी आपण सुरुवात करू शकतो. जसं एक्झाम्पल मी आता ग्लोबल वॉर्मिंग बद्दल बोललो, ते खूप फेमस कोटेशन महात्मा गांधींचं आहे की देयर इज इनफ ऑन द अर्थ फॉर द मॅन्स नीड बट नॉट फॉर द मॅन्स ग्रीड. तर हे जे वाक्य आहे महात्मा गांधींचं, खरं तर पूर्ण ग्लोबल वॉर्मिंगचा विषय आहे, आपला निबंध आहे, त्याचा सार आपण म्हणू शकतो. आणि म्हणूनच मला असं वाटतं की असे कोटेशन्स, प्रभावी कोटेशन आपण जर सुरुवात केली इंट्रोडक्शनची तर खूप चांगलं असेल. सो चांगल्या एखाद्या विचारवंताचे कोटेशन असावेत. तिसरी गोष्ट आहे की आपण काय करू शकतो, इंडायसेस आणि रिपोर्ट्स. म्हणजे त्या विषयांविषयीचे काही जर इंडायसेस नॅशनल किंवा इंटरनॅशनल लेवलला इंडेक्स असेल किंवा रिपोर्ट्स काही महत्वाचे पब्लिश झाले असेल, जसं एक्झाम्पल इनइक्वॅलिटी बद्दल काय म्हणून आपण एसे आपल्याला आहे, असमानतेबद्दल आपल्याला एसे आलाय, ग्लोबल इनइक्वॅलिटी बद्दल आला असेल तर आपल्याकडे ग्लोबल इनइक्वॅलिटी इंडेक्स असतो. त्या इंडेक्सचे किंवा वेगवेगळे रिपोर्ट्स असतात युनायटेड नेशनचे किंवा वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय संस्थांचे. त्या इंडायसेस आणि रिपोर्टचा संदर्भ देऊन आपण इंट्रोडक्शन करू शकतो. किंवा अनेक्डोट म्हणजे काय असतं, तर एक शॉर्ट स्टोरी असते. आपण असं करूयात की बाबा जो विषय आपल्याला मांडायचा आहे, बॉडीमध्ये जो विषय मांडायचा आहे त्याच्याबद्दल एक शॉर्ट स्टोरी, त्याच्या संबंधीची शॉर्ट स्टोरी आहे, त्या स्टोरीने आपण सुरुवात करू शकतो. मित्रांनो, ही स्टोरी एखाद्या व्यक्तीची असू शकते, त्याच्या जीवनावरची असू शकते, एखाद्या महत्वाचे जे व्यक्ती असेल, इम्पॉर्टंट पर्सनॅलिटी जे ऐतिहासिक असेल किंवा राजकीय क्षेत्रातील कुठल्याही क्षेत्रात असेल त्या व्यक्तीची असू शकते, किंवा एक रिअल लाईफ एक्झाम्पल सुद्धा असू शकतं. सो अनेक्डोट म्हणजे एक शॉर्ट स्टोरीने पण सुद्धा आपण इंट्रोडक्शन करू शकतो. कॉन्ट्रडिक्शन म्हणजे काय असतो, जसं एक्झाम्पल आपण इनइक्वॅलिटी बद्दल आताच बोललो, आपण असं म्हणू शकतो की बाबा इंडियात सध्याचा जो ग्रोथ रेट आहे
जीडीपी म्हणू आपण, तो आहे मोर दॅन 8% किंवा एक ऍव्हरेज 8% चालू आहे. सो इंडिया इज द फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी इन द वर्ल्ड असं आपण म्हणतोय. पण त्याच सोबत एक दुसरं कॉन्ट्रडिक्शन आपलं असं दिसतंय की भारतात अजूनही 56% जे मुलं आहेत ते काय माल नरिश आहेत, किंवा इंडियामध्ये अजूनही आपण म्हणू की 32% जी आहे ती बिलो पॉवर्टी लाईन म्हणजेच दारिद्र्याच्या खाली लोक जीवन जगताय. सो आपण अशा दोन विरोधाभासी कॉन्ट्राडिक्टरी विषय मांडून आपलं इंट्रोडक्शनला सुरुवात करू शकतो. आपण जे इनइक्वालिटी लिहिणार आहे ते आपण सांगतोय की इकडं देशाचा आर्थिक विकास होतोय, आर्थिक वृद्धी होते, पण त्याचसोबत आर्थिक असमानता सुद्धा वाढत जाते. हे कॉन्ट्राडिक्शन आपण दाखवतोय आणि ह्या कॉन्ट्राडिक्शन मधून आपण आपल्या एसेची सुरुवात करतोय. सो कॉन्ट्राडिक्शन पण एक चांगल्या प्रकारचं इंट्रोडक्शन असू शकतो. पोजिंग अ क्वेश्चन. सो मुळातच एखाद्या विषय मांडताना आपण जो ऑडियन्स आहे किंवा आपल्या याच्यामध्ये जो एक्झामिनर आहे त्याला आपण एक प्रश्न विचारतोय. त्या विषया ज्वलंत विषय जो आहे त्या संदर्भात एक प्रश्न आपण विचारतोय, पोजिंग अ क्वेश्चन, की बाबा हा विषय किती महत्वाचा आहे हे सांगण्याचा आपण प्रयत्न करतोय. तर आपण इंट्रोडक्शन मध्ये एक खूप मोठा क्वेश्चन त्याला विचारतोय किंवा क्वेश्चन रेज करतोय त्या विषयाबद्दलचं महत्व समजून सांगण्याकरता. रिलेव्हंट पॉइंट. सो कधी कधी असं असू शकतं की आता फिलॉसॉफिकल किंवा लिटरेचर थोडासा एसे असेल तर आपण एखादी पोएम लिहू शकतो. मित्रांनो, हे एक महत्वाची गोष्ट आहे की आपण एमपीएससी तयारी करताना असं होऊ शकतं, एखादा मुलगा सपोज इंग्लिशमध्ये जर एसे लिहितोय, इंग्लिश लँग्वेज मध्ये लिहितोय, तर कदाचित मराठी पोएम त्याला आठवेल. तर मला असं वाटतं की मराठी पोएम आपण जर लिहित असेल त्याची इन शॉर्ट, तर त्याला इंग्लिश म्हणजे देवनागरीमध्ये न लिहिता आपण इंग्लिशमध्ये लिहावं, हे महत्वाचं आहे. कारण शेवटी तो जो एक्झामिनर चेक करणार आहे तो मराठीतून त्यांनी जर लिहिलेलं असेल आणि जर सपोज आपण असं म्हणणार की जर तुमचं मराठी व्यवस्थित तुम्ही लिहिलेलं नसेल तर काही समजणार नाही, म्हणून आपण त्याला इंग्लिशमध्ये किंवा त्या देवनागरी स्क्रिप्ट मध्ये न लिहिता इंग्लिश मधून लिहिणं गरजेचं आहे. तिसरं आहे आपलं करंट केस स्टडीज. हा हे पण एक महत्वाचं आहे की आपण इंट्रोडक्शन करताना काय करू शकतो की एखादी करंट इव्हेंट त्या विषया संदर्भात झाली असेल की केस स्टडी जी आहे त्या केस स्टडीच्या स्वरूपात ती केस स्टडी मांडून सुद्धा आपण एसएचं इंट्रोडक्शन करू शकतो. मी अगोदरच्या याच्यात सांगितलं की पहिल्या टप्प्यात आपण काय करणार आहोत, एसएची तयारी करणार. त्यात मी तुम्हाला एक पॉइंट सांगायचं विसरलो की बाबा आपण न्यूजपेपरचा उपयोग निबंध लेखनाकरता किंवा त्याची तयारी करता करू शकतो. सो जेव्हा जेव्हा तुम्ही आपला न्यूजपेपर वाचत असाल तेव्हा न्यूजपेपर वाचताना केस स्टडीज जमा करायच्या आणि ह्या केस स्टडीज अप्रोप्रिएट निबंधात आपण टाकायच्या. म्हणून मी सांगितलं की केस स्टडीज सुद्धा आपण सुरुवात करू शकतो किंवा हायपोथेटिकल फॅक्ट्स, काल्पनिक काही आपण गोष्टी टाकू शकतो. जसं एक्झाम्पल ग्लोबल वॉर्मिंगची गोष्ट असेल किंवा ग्लोबल वॉर्मिंगचा विषय असेल तर आपण सांगू शकतो की 2050 नंतर विश्वाचं किंवा देशाचं काय स्थिती असू शकते, त्यावेळेसची स्थिती कशी असेल, आर्थिक स्थिती किंवा त्यावेळेची पर्यावरणीय स्थिती कशी असू शकते, याचं एक भयावह चित्र 2050 नंतरचे काल्पनिक चित्र आपण मांडून आपल्या विषयाला सुरुवात करू शकतो. तर मला असं वाटतं की या कोणत्याही प्रकारे जे मी सजेस्ट केले कुठल्याही प्रकारे तुम्ही त्या विषयाचं इंट्रोडक्शन करू शकता. आता मित्रांनो, इंट्रोडक्शन झाल्यानंतर मेन जे आहे ते म्हणजे आपले बॉडी. सो इंट्रोडक्शन नंतर आपला मेन विषय हाताळायचा आहे तो म्हणजे आपल्या बॉडीमध्ये, म्हणजे आपला डिटेल जेव्हा आपण विषयाबद्दल मांडणी करणार आहे तेव्हा आपण ती बॉडी जो पार्ट आहे मेन त्याच्यामध्ये टाकणार आहे. आता इथं मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपला कोणताही विषय असो त्याला आपल्याला मल्टी डायमेन्शनल लिहायचं आहे. आता मुळात मुद्दा असा असतो की तो विषय आपण जर टॉपिक म्हणून बघितला तर आपल्याला असं वाटतं बाबा ग्लोबल वॉर्मिंग आहे हा तर विषय सर फक्त पर्यावरणाचा आहे, मग मी फक्त पर्यावरणाच्या अँगलनीच या विषयाला लिहिणार, तर बिलकुल नाही मित्रांनो. कुठलाही विषय असू द्या, मी सांगितल्याप्रमाणे या दोन जर तुम्ही ट्रिक वापरल्या तर बॉडीमध्ये तुम्ही खूप छान प्रकारे लिहू शकता, मल्टी डायमेन्शनल तुमचा आन्सर तयार करू शकता. त्यातली पहिली जी ट्रिक मी तुम्हाला सांगतोय ती म्हणजे कोणती, तर तुमचं मल्टी डायमेन्शनल अनालिसिस पाहिजे कुठल्याही विषयाचं. जसं ग्लोबल वॉर्मिंग जरी त्याच्यावरती जर विषयावर जरी आपल्याला निबंध आला तरी पण कुठल्या कुठल्या बाबींचा आपण विचार करावा. जरी तर टायटल दिसतंय पर्यावरणाचं, पण कुठले कुठले दुसरे विषयांना आपण त्यांना लिंक करणं गरजेचं आहे. मग कुठले कुठले, तर पहिला आहे सोशल, इकॉनॉमिक, पॉलिटिकल, एन्व्हायरमेंटल, टेक्नॉलॉजिकल, लीगल आणि कॉन्स्टिट्युशनल, नंतर इथिकल, सायकोलॉजिकल आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह. म्हणजे काय, तर ग्लोबल वॉर्मिंग देत असताना, ग्लोबल वॉर्मिंग बद्दल आपण लिहित असताना ग्लोबल वॉर्मिंगचा आणि ग्लोबल वॉर्मिंगची सोशल आस्पेक्ट जो आहे म्हणजे समाजावर होणारा परिणाम जो आहे, समाजाच्या वेगळ्या सेक्शन होणारा परिणाम आहे तो आपण लिहिणं गरजेचं आहे. किंवा वैश्विक तापमान वाढीमुळे
खरं तर जे श्रीमंत देश आहे त्यांच्यापेक्षा सफर होणारे जे ते गरीब देश आहे किंवा श्रीमंत वर्गापेक्षा गरीब वर्ग असेल, मागास वर्ग असेल, त्याच्यावर जास्त परिणाम होणार आहे. म्हणजे ग्लोबल वॉर्मिंगची सामाजिक जी बाजू आहे, सोशल साईड जी ती देण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळं ग्लोबल वॉर्मिंगमुळे इकॉनॉमीवर काय परिणाम होणार आहे, आपल्या जीडीपीवर काय परिणाम होईल, त्या होऊ शकतो, कशा प्रकारे परिणाम होऊ शकतो हे आपल्याला सांगायचंय. पॉलिटिकल आस्पेक्ट सांगायचे की ग्लोबल वॉर्मिंग जर झाली तर जे आपण रिसोर्स वॉर ते काय म्हणतो आपण जगात चालू होतील आणि वेगवेगळ्या देशांमध्ये जे रिसोर्स वॉर साठी जे ते वॉर होतील, ही पॉलिटिकल बाजू आहे किंवा इंटरनॅशनल रिलेशनशिप त्याच्यावर त्याचा परिणाम होणार आहे. एन्व्हायरमेंटल परिणाम तर आहेच, कारण विशेष एन्व्हायरमेंटलचा आहे. टेक्नॉलॉजिकल म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग मध्ये टेक्नॉलॉजीचा संबंध काय, की जो आपण एन्व्हायरमेंट ग्लोबल वॉर्मिंगचं सोल्युशन देणार आहे बॉडीमध्ये, त्यावेळेस आपण हे सांगू शकतो की ग्लोबल वॉर्मिंगला कंट्रोल करण्याकरता आपण कुठल्या कुठल्या टेक्नॉलॉजी वापरू शकतो. जसं ग्रीन टेक्नॉलॉजी आपण म्हणतो की जे प्रदूषण विरहित असतात त्याचा वापर करून आपण ग्लोबल वॉर्मिंग टाळू शकतो. म्हणजे सोल्युशन देताना आपण टेक्नॉलॉजिकल बाजू देऊ शकतो. लीगल आणि कॉन्स्टिट्युशनल, जसं तुम्ही ग्लोबल वॉर्मिंग बद्दल आपण लिहितोय तर मग जसं आपल्याकडं लीगल सोल्युशन्स आहेत का, ते यस आहेत. आपल्याकडं एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट आहे, बायोडायव्हर्सिटी ऍक्ट आहे, फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्ट आहे. ठीक आहे, तर हे लीगल ऍस्पेक्ट. कॉन्स्टिट्युशनली आपण जर बघितलं तर आपल्याकडे आर्टिकल 48A आहे डीपीएसपी मध्ये, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल मध्ये, जो पर्यावरणाच्या संरक्षणाबद्दल बोलतो. किंवा फंडामेंटल राईट मध्ये आर्टिकल 21 चा भाग म्हणजे राईट टू लाईफचा भाग पण आहे की राईट टू लाईफ इन्क्लुड्स राईट टू पोल्युशन फ्री एन्व्हायरमेंट. सो अशा प्रकारे जर आपल्या विषयात, आपला कुठलाही विषय असो, त्या विषयात जर कुठल्याही प्रकारचा कायदा किंवा संविधानिक तरतुदींचा संबंध लागत असेल तर त्या विषयातल्या कॉन्स्टिट्युशनल किंवा लीगल बाजू सुद्धा आपण देणं गरजेचं आहे, मेन्शन करणं गरजेचं आहे. इथिकल आस्पेक्ट हा सगळ्यात महत्वाचा आहे. कुठलाही विषय असू द्या त्या विषयाची इथिकल बाजू सुद्धा आहे. सो जसं आपण आत्ताच विषय घेतोय ग्लोबल वॉर्मिंगचा आहे की ग्लोबल वॉर्मिंगचे कुठले कुठले इथिकल इश्यू आहे, ज्याला आपण एन्व्हायरमेंटल इथिक्स म्हणतो. सो जेव्हा तुम्ही प्रिपरेशन स्टार्ट कराल तेव्हा आपण पेपर 4 मध्ये एन्व्हायरमेंटल इथिक्स बद्दल शिकतो, पर्यावरणीय नैतिकता त्याच्याबद्दल शिकतो. मग आपल्याला ती आपल्या एशियामध्ये समावेश करायचा आहे. विषय कुठलाही असू द्या आपल्याला त्याची इथिकल बाजू मांडणं गरजेचं आहे. नेक्स्ट आहे सायकोलॉजिकल. सो तो पण महत्वाचा आहे. विषय कुठला असू द्या की त्याचा मुळातच व्यक्तीच्या, समाजाच्या किंवा ओव्हरऑलच संपूर्ण जगाच्या सायकोलॉजीवर काय परिणाम होणार आहे किंवा होतोय हे आपण मांडू शकतो. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह. सो ऑब्व्हियसली आपण जर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह जातोय तर आपल्या जो विषय आपण, ज्या विषयावर आपण एसे लिहितोय त्याचा आणि ऍडमिनिस्ट्रेशनचा नेमका काय संबंध आहे का, तो जर आपण टाकण्याचा प्रयत्न केला तर ह्या सर्व डायमेन्शन्स जर आपण त्या टायटलला देतोय किंवा ते एसे मध्ये लिहितोय तरच तो आपलं जे निबंध असेल तो मल्टी डायमेन्शनल होणार आहे. आणि मला असं वाटतं की हे खूप महत्वाचं आहे, आपण या सर्व डायमेन्शनचा विचार करूनच लिहिला पाहिजे. आता दुसरी जी ट्रिक मी सांगितली तुम्हाला की आपण या सगळ्या डायमेन्शन लिहित असताना मुळात सुरुवात कशी करायची, कुठले डायमेन्शन घ्या. एक्झाम्पल आपण सोशल अँगल लिहितोय, ग्लोबल वॉर्मिंगचा सोशल अँगल लिहितोय, तर मित्रांनो आपण काय काय लक्षात ठेवावं. तर कसं लक्षात, दोन गोष्टी, याला लेअरिंग असं म्हणतात. एकाला म्हणतो आपण स्पॅशियल लेअरिंग असं, एक टेम्पोरल असते. स्पॅशियल आणि टेम्पोरल. पण स्पॅशियल म्हणजे काय, उदाहरणार्थ मी सोशल बाजू मांडतोय तर सगळ्यात पहिलं की कुठलाही विषय असू द्या त्या विषयाला इंडिव्हिज्युअल किंवा वैयक्तिक पातळी आपली यायचंय. जसं ग्लोबल वॉर्मिंग किंवा वैश्विक तापमान वाढीवर नियंत्रण जर करायचंय तर ठीक आहे, सरकारने हे केलं पाहिजे, आंतरराष्ट्रीय लेवलला हे झालं पाहिजे किंवा समाजाने केलं पाहिजे, ही नंतरची बाब आहे. सर्वात महत्वाचं आहे की मी ऍज अ एक व्यक्ती म्हणून काय केलं पाहिजे, ग्लोबल वॉर्मिंग ज्याला म्हणू आपण किंवा वैश्विक तापमानवाढ थांबवण्याकरता मी वैयक्तिक पातळीवर काय केलं पाहिजे हे मी देणं गरजेचं आहे. विषय कुठलाही असो, विषय कुठला असला तरी आपण सोल्युशन देताना वैयक्तिक पातळीवर द्यावं. दुसरं जे आपण देऊ शकतो ते म्हणजे फॅमिली म्हणजे कौटुंबिक पातळीवर. जसं एक्झाम्पल एखादा समस्येविषयीचा हे असेल काय आपण एसे असेल तर आपण वैयक्तिक पातळीवर कशा समस्या निर्माण होत आहे, नंतर फॅमिली लेवलला कशा समस्या निर्माण होत आहे ते आपण देऊ शकतो. सो कुठल्याही एसे मध्ये पहिला आपण आपल्याबद्दल लिहावं, नंतर मग कौटुंबिक लिहावं की प्रत्येक कौटुंबिक लेवलला तो जो विषय आहे त्या विषयाचा संबंध आपण लावा की कौटुंबिक लेवलला कुठल्या कुठल्या समस्या त्या विषयावर येऊ शकतात किंवा सोल्युशन जर काढायचे असेल आपल्याला तर कौटुंबिक लेवलला आपण कुठले सोल्युशन काढू शकतो. त्याच्यानंतर आपण सोसायटी लेवलला काय करू शकतो, सामाजिक लेवलला आपण त्या विषयाबद्दल काय करू शकतो किंवा नंतर मग नॅशनल लेवलला आपण काय करू शकतो आणि नंतर मग
फिफ्थ आहे ते म्हणजे ग्लोबल लेवलला वैश्विक पातळीवर आपल्याला काय करण्यात गरजेचं आहे. एक्झाम्पल आहे किंवा टेररिझमवर आपला क्वेश्चन आला, दहशतवाद, तर मग आपण वैयक्तिक पातळीवर काय करायला पाहिजे, दहशतवादाचं निर्मूलन करताना वैयक्तिक पातळीवर मी काय करावं, कौटुंबिक पातळीवर मी काय करावं, सोसायटीच्या पातळीवर मी काय करावं, किंवा नॅशनल लेवलला काय करणं सरकारनं गरजेचं आहे. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे वैश्विक स्तरावर आपण टेररिझमला, दहशतवादाला नियंत्रित करण्याकरता सॉरी काय करावं हे आपण देणं गरजेचं आहे. म्हणजे या 5 स्टेजेसला आपण असं म्हणतो की याला स्पेशल लेअरिंग आपण असं म्हणत असतो. डन. नेक्स्ट आहे टेम्पोरल. आपण नेक्स्ट म्हणतो टेम्पोरल. टेम्पोरल काय असतं, टेम्पोरल म्हणजे काय, टेम्पोरल म्हणजे काय तर काळानुसार कसा बदल आहे. कुठलाही विषय असू द्या, प्रत्येक विषयामध्ये तो विषय, त्यातल्या समस्या ज्या आहेत किंवा ते सोल्युशन जे ते परमनंट नाहीये, काळानुसार ही समस्या बदलत असते. पण तुमचा कोणताही विषय असू द्या, सर्वात अगोदर जर त्याचा संदर्भ लागत असेल तर प्रीहिस्टॉरिक काळ, प्रीहिस्टॉरिक काळ त्याला म्हणतो आपण इतिहासपूर्व काळ, याचा संदर्भ लागत असेल तर आपण तो द्यावा. की जी समस्या व्हा की इतिहासपूर्वी म्हणजे जेव्हा ह्युमन इव्होल्युशन होते त्यावेळेस पासून जर जी समस्या असेल तर आपण सर्वात अगोदर उल्लेख त्याचा करावा. नंतर मग आपण एन्शियंट प्राचीन काळा संदर्भ द्यावा की प्राचीन काळात या विषयाविषयीच्या समस्या कशा होत्या, की समस्या कोणत्या स्वरूपात होती प्राचीन काळात, प्राचीन काळात तुम्ही भारतात ती समस्या कशी होती किंवा त्या विषयाविषयी प्राचीन काळातल्या आपण गोष्टी लिहू शकतो. तो जो निबंध आहे, तो जो विषय, त्याचा प्राचीन काळातला संदर्भ आपण देऊ शकतो. नंतर मध्ययुगीन कालखंडात त्या विषयाबद्दल आपण लिहू शकतो. नंतर मॉडर्न कालखंडात म्हणजे आधुनिक काळात त्या विषयाबद्दल आपण लिहू शकतो. आणि मग आता त्याला म्हणून आपण वैश्विकीकरणाच्या काळात म्हणजे पोस्ट मॉडर्नायझेशन म्हणजे आपण ग्लोबलायझेशन, की आजचे जे वैश्वीकरण होतंय, ग्लोबलाइज वर्ल्ड जे आहे, वैश्विक जे म्हणतो आपण वैश्वीकरण झालेलं आहे, ह्या काळात त्या विषयाबद्दल आपण लिहिणं गरजेचं आहे. म्हणजे आपण हे ट्रेस करताना आपण त्याला एन्शियंट पासून आतापर्यंतची ती समस्याचं विश्लेषण आपण देतोय. म्हणजे वेगवेगळे डायमेन्शन्स आपण लिहितोय. पातळी जी आहे ती वैयक्तिक पातळीपासून आपण त्याचं ग्लोबल लेवल पर्यंत अनालिसिस करतोय. आणि दुसरं म्हणजे प्री हिस्टॉरिक टाइम पासून ग्लोबलायझेशन पर्यंत आपण त्याचं अनालिसिस करतोय. आता असं जर आपण जेव्हा करतोय तर ऑटोमॅटिक काय होईल तर आपला जो बॉडी मधला जो विषय आहे तो विषय आपण लिहितोय त्याला एक मल्टी डायमेन्शनल स्वरूप प्राप्त होईल. सगळ्या अँगलनी आपण लिहितोय. आपण सामाजिक, राजकीय आपण सगळं सांगितलं की कुठल्या कुठल्या बाबींबद्दल आपण लिहितोय. ती वैयक्तिक पातळीपासून आपण राष्ट्रीय, आपण जागतिक पातळीपर्यंत लिहिलंय किंवा आपण प्री हिस्टॉरिक काळापासून आजच्या ग्लोबलाइज वर्ल्ड पर्यंत त्याबद्दल लिहिलंय. म्हणजे आपण त्या विषयाविषयी सर्व बाजू, त्या विषयाच्या सर्व बाजू देण्याचा प्रयत्न केलाय. यामुळं तुमचा कंटेंट जो आहे बॉडीमध्ये तो खूप इम्प्रूव्ह होण्यासाठी मदत होणार आहे. आता मुळात हे की हे सर्व लिहिताना एक प्रॉब्लेम येऊ शकतो की आपलं उत्तर हॅफाजार्ड होऊ शकतं. त्यामुळे फ्लो ऑफ थॉट जो म्हणतो आपण तो मेंटेन होणं फार गरजेचं आहे. मित्रांनो, यासाठी काय करणं गरजेचं आहे की आपण फ्लो ऑफ थॉट नेमका मेंटेन कसा करावा. तर सगळ्यात अगोदर आपण आपले जे काही उत्तर आहेत ते आपण पॅराग्राफ मध्ये लिहावेत. प्रत्येक असं इंट्रोडक्शन मध्ये पण पॅराग्राफ आहे, बॉडीमध्ये मल्टिपल पॅराग्राफ्स आहेत. ठीक आहे. मग आपण काय करणं आवश्यक आहे, आपण जे उत्तर लिहितो आपण पॅराग्राफ मध्ये लिहिणं आवश्यक आहे. तर पॅराग्राफ लिहिताना एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेची आहे की आपण पॅराग्राफ करतो कोणत्या आधारे. तर आपण एखादी मुद्दा मांडतोय तर तो मुद्दा पूर्णपणे आपण त्याला समजून सांगताना एक पॅराग्राफ वापरतोय. जर आपला मुद्दा बदलतोय, आपण दुसऱ्या मुद्द्याबद्दल बोलतोय, जे आपण पहिले सामाजिक बाजू त्या सपोज विषयाची दिली आणि आता आपण राजकीय बाजू देतोय, तर आपण पॅराग्राफ बदलणं गरजेचं आहे. म्हणजे पॅराग्राफ आपण शिफ्ट करतो. पण शिफ्ट करताना एक गोष्ट लक्षात घ्या, आपण पॅराग्राफ 1, 2, 3, 4 सपोज असं मी पॅराग्राफ लिहिले. टोटल माझ्या एसएमएस समजा एक्झाम्पल आपण कसं करीत धरू की माझे एक 25 पॅराग्राफ झालेत. ठीक आहे. त्या 25 पॅराग्राफ मध्ये काय कनेक्शन असणं आवश्यक आहे. मी जेव्हा एक पॅराग्राफ लिहितो तर दुसरा पॅराग्राफ लिहिण्याच्या अगोदर मध्ये एक शॉर्ट कनेक्टिंग पॅराग्राफ असावा. म्हणजे जर तुम्ही सामाजिक बाजू मांडल्यानंतर राजकीय बाजू मांडण्याची तुमची इच्छा आहे तर डायरेक्ट शिफ्ट न करता मध्ये 2 किंवा 3 ओळीचा कनेक्टिंग पॅरा असावा. म्हणजे मी सामाजिक मधून राजकीय बाजू मांडताना मी का मांडतोय, मी सामाजिक कडून राजकीय क्षेत्राकडे का जातोय याबद्दल तुम्हाला या 2-3 वाक्यात लिहिणं गरजेचं आहे. हा जो मधला पॅराग्राफ असतो त्याला आपण तो कनेक्टिंग पॅराग्राफ. म्हणजे याचा आता उदाहरण असं आला की मी पहिला पॅराग्राफ लिहिला, त्यानंतर कनेक्टिंग पॅरा लिहिला, पुन्हा मी दुसरा पॅराग्राफ लिहितोय, पुन्हा मी कनेक्टिंग पॅराग्राफ लिहितोय आणि पुन्हा मी तिसरा पॅराग्राफ लिहितोय. म्हणजे अशा प्रकारे आपण एक मेन पॅराग्राफ, कनेक्टिंग पॅराग्राफ, पुन्हा दुसरा पॅराग्राफ. याने होणार काय की जेव्हा तुम्ही पॅरा 1 आणि पॅरा 2 लिहिताय
तर इथं असं वाटायला नको एक्झामिनरला की ह्या पॅराग्राफ तुम्ही वेगळंच काहीतरी सांगताय आणि ह्या पॅराग्राफ मध्ये वेगळंच काहीतरी सांगताय. सो याच्यामध्ये लिंकिंग करण्याकरता आपल्याला एक कनेक्टिंग पॅराग्राफ दोन्ही मध्ये येणं गरजेचं आहे की या पॅरा आणि नंतर सेकंड पॅरा याच्यामध्ये कनेक्टिंग पॅराग्राफ 2 ते 3 ओळीचं येणं गरजेचं आहे. यामुळे एक फ्लो ऑफ थॉट जो आहे तो मेंटेन राहतो, शिफ्ट होतो, एक्झाम सुद्धा शिफ्ट होतो. आता हे लक्षात घ्या, असं करणं अजून एक गोष्टी करणं गरजेचं आहे. मित्रांनो तुम्ही बघा की सपोज आपण एखादा मूवी बघतोय, तर मूवी बघताना एखादा जर सीन असेल आणि दुसरा सीन तयार होतोय किंवा दुसरा एखादा सीन येतोय, त्याच्यामध्ये एक कनेक्टिंग सीन असतो जो आपण कुतूहल निर्माण करतो की यानंतर काय होणार आहे. तसंच आहे की जेव्हा आपण असं पॅराग्राफ वाईज लिहितो आणि कनेक्टिंग पॅरा लिहितोय, तेव्हा एक्झाम वाचताना एक्झामिनरच्या मनात सुद्धा कुतूहल निर्माण होतं की ह्या पॅराग्राफ मध्ये हे लिहिलं, आता पुढच्या पॅराग्राफ मध्ये काय लिहिणार आहे. तर पुढच्या पॅराग्राफ डायरेक्ट न लिहिता आपण त्याच्या अगोदरच्या पॅराग्राफ मध्ये त्याच्याबद्दल कुतूहल निर्माण करतोय, जेणेकरून तो डिटेल ती आपली जी बॉडीमध्ये जेवढे काही आपण पॅराग्राफ लिहिलेत तो लिहिणार, त्याच्यात इंटरेस्ट जो आहे तो तयार होणार. फ्लो ऑफ थॉट मेंटेन करण्याचा हाच एक मुळात उद्देश आहे की एक्झामिनरला एक फ्लो ऑफ थॉट मध्ये जर आपण लिहिलं असेल तर एक इंटरेस्ट तयार होतो. सो इंटरेस्ट तयार होण्याकरता तो त्या एक्झामला आपल्या एसेला स्टिक राहण्याकरता यासाठी मदत होते. म्हणून फ्लो ऑफ थॉट अशा प्रकारे आपण मेंटेन करणं गरजेचं आहे. आता निबंधाची मांडणी कशी करावी. मित्रांनो कंटेंट आपण खूप छान करतोय, बॉडीमध्ये आपण सांगितलं मल्टी डायमेन्शन लिहायचंय, स्पेशल टेम्पोरल सगळ्या बाजू आपण दिल्या, सगळं व्यवस्थित ते पॅराग्राफ आपण लिहिले, फ्लो ऑफ थॉट मेंटेन केला, परंतु मांडणी ही खूप महत्वाची. मी आपण जेव्हा सुरुवातीला वेळेस सांगितलं पीपीटी मध्ये की बाबा निबंध लेखना समावेश का केला, तर आपण म्हणलं एक्सप्रेसिव्ह पॉवर, एक्सप्रेसिव्ह स्किल म्हणजे काय, तर आपण एखादा विषय मांडतो कसं, व्यक्त कसं करतो, ही जी स्किल आहे ती सुद्धा खूप महत्वाची स्किल असते. आणि ऍडमिनिस्ट्रेशन सुद्धा तसंच आहे की आपण एखादी जी विषय मांडतोय ती कशा प्रकारे मांडतो याला पण खूप महत्व प्राप्त होतं. आणि म्हणूनच मला असं वाटतं की प्रेझेंटेशन सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे जेवढं तुमचा कंटेंट. सो मुळात बॉडी जी म्हणतोय आपण त्याचं प्रेझेंटेशन आपण कसं करणं आवश्यक आहे ते आपण बघू. सर्वात महत्वाचं आहे की प्रेझेंटेशन मध्ये की आपला पूर्ण एसे इंट्रोडक्शन, बॉडी आणि कन्क्लुजन अशा 3 भागात असावा. मित्रांनो कदाचित जीएस मध्ये एखाद्या प्रश्नामध्ये आपण जर त्या उत्तराचे 3 भाग नाही केले तर चालेल, परंतु निबंध लेखनात मात्र 100% इंट्रोडक्शन, बॉडी आणि कन्क्लुजन या 3 भागात तुम्हाला काय म्हणू आपण की एसेची मांडणी करणं गरजेची. हे लक्षात घ्या. बऱ्याच मी असे मुलं बघितले की आपण जेव्हा असं म्हणतो की इंट्रोडक्शन, बॉडी आणि कन्क्लुजन मध्ये लिहायला पाहिजे, तर मुलं काय करतात एसे मध्ये लिहितात की इंट्रोडक्शन मग बॉडी मग कन्क्लुजन. मित्रांनो आपण लिहायचं नाहीये, एक्झामला समजणं आवश्यक आहे की याने जे पहिले 3 पॅराग्राफ लिहिले बाबा, जेवढे काही त्याने पहिलं पेज लिहिलं हे इंट्रोडक्शन आहे, कन्क्लुजन शेवटी आपण लिहितोय त्याला कळायला पाहिजे की कन्क्लुजन आहे. आपल्याला तसं शब्द लिहिणं काही आवश्यक नाहीये की आपण तसं पेपरवर नाही लिहायला पाहिजे. डन, हा महत्वाचा मुद्दा आहे, याबद्दल आपण बोललेलो आहे. दुसरं जे महत्वाचं आहे की निबंधाची भाषा स्पष्ट व सोपी असावी आणि हस्ताक्षर चांगले असावं. हा पण महत्वाची गोष्ट आहे की आपण जो पेपर लिहितो दिस इज द ओनली मीडियम इन बिटवीन यू अँड एक्झामिनर. मी तर स्वतः तिथं नसतो हजर की एक्झामला एखादी गोष्ट समजून सांगायला. त्यामुळं मी जे काही भाषा वापरतोय, माझे जे काही विचार आहे, जो त्या विषयाविषयीचे विचार आहे, जे आपण सांगितलं कॉग्निटिव्ह स्किल ज्या एक्झामिनरला जाणून घ्यायची त्याबद्दल, त्या विचारांबद्दल, तर ते विचार मांडताना मी एक साध्या सोप्या भाषेत मांडणं गरजेचं आहे. मी खूपच कॉम्प्लिकेटेड शब्द वापरतोय, माझी व्होकॅब्युलरी आहे ती सुद्धा जर कॉम्प्लेक्स असेल, खूप क्लिष्ट असेल, मी अवघड शब्द जर एसे मध्ये टाकत असेल, पर्टिक्युलर इंग्लिश मध्ये अशा प्रकारे होतं की आपण खूप किचकट इंग्लिश शब्द टाकत असतो, तर मला असं वाटतं की आपल्याला जे म्हणायचंय ते एक्झामिनरला कन्वे होणार नाही. बऱ्याच वेळेस हा पण होतं की आपण एसे लिहिताना काय करतो की मेनली मिक्स किंवा कंपाऊंड सेंटेन्स वापरतो. मित्रांनो मिक्स किंवा कंपाऊंड सेंटेन्सेस जेव्हा आपण वापरतो तेव्हा त्या पॅराग्राफची लेंथ खूप वाढते आणि एक्झामिनरला ते पूर्ण आपण काय म्हणतोय हे समजून घ्यायला थोडंसं अवघड जातं. म्हणून मला असं वाटतं की जनरल स्टडीज असो किंवा एसे असो, आपण जेव्हा उत्तर लिहितोय तेव्हा ते सिंपल सेंटेन्स मध्ये असावं, कॉम्प्लेक्स किंवा कंपाऊंड सेंटेन्स नसावे किंवा ते टाळावेत. काही ठिकाणी आपण लिहू शकतो पण काही ठिकाणी ते टाळणं गरजेचं आहे. म्हणजे जर आपण सिंपल सेंटेन्स लिहितोय, साधं वाक्य लिहितोय, तर मग त्या साध्या वाक्यात आपल्याला जे काही म्हणायचंय ते समोरच्याला पटकन समजतं की एक्झामिनरला पटकन समजतं. म्हणूनच आपल्याला असं वाटतं की भाषा स्पष्ट असावी, सोपी असावी, हस्ताक्षर चांगलं असावं. मित्रांनो याचा खूप मोठा रोल आहे. मुख्य परीक्षेचाच ओव्हरऑल आपला हस्ताक्षर खूप महत्वाचं आहे. आपण जे लिहितोय ते एक्झामला समजण्यासाठी
तेवढं समजेल एवढं जरी आपलं हस्ताक्षर चांगलं असणं खूपच आवश्यक आहे. तिसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे योग्य त्या ठिकाणी पॅराग्राफ्स किंवा पंक्च्युएशन मार्क्स असावे. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की तुम्ही जेव्हा इंट्रोडक्शन करणार तर ते मिनिमम एक 3 ते 4 पॅराग्राफ मध्ये असावेत, मिनिमम 3 तरी पॅराग्राफ असावेत. बॉडी डिपेंड अपॉन विषय आपण बॉडीमध्ये जे नंबर ऑफ पॅराग्राफ असावेत, मे बी 10, 12, 15 पॅराग्राफ आपण लिहू शकतो. आणि कन्क्लुजन मध्ये एक 3 ते 4 पॅराग्राफ पुन्हा कन्क्लुजनचे असावेत. म्हणजे आपलं जे काही प्रेझेंटेशन आहे ते पॅराग्राफ मध्ये असावं. दुसरी गोष्ट आहे की पंक्च्युएशन मार्क्स म्हणजे बऱ्याच ठिकाणी आपण कॉमा असेल किंवा फुल स्टॉप असेल किंवा मग हायपन असेल किंवा सिंगल इन्व्हर्टेड कॉमा किंवा डबल इन्व्हर्टेड कॉमा हे आपण लिहिणं गरजेचं आहे. मग कोट लिहिताना वगैरे हे गोष्टी महत्वाच्या आहेत. म्हणून मला असं वाटतं पंक्च्युएशन मार्क्स खूप महत्वाचे आहेत. पंक्च्युएशन मार्क्स कशा करता महत्वाचे समजून घ्या की एसे मधून आपण फक्त लिहत नसतो तर आपल्या भावना सुद्धा व्यक्त करत असतो. सो मला असं वाटतं ग्रामरमध्ये पंक्च्युएशन मार्क्स हे नेमकं काय करतात तर पंक्च्युएशन मार्क्स आपले जे इमोशन्स आहे ते समोरच्याला व्यक्त करतात. सो आपल्या इमोशन्स हे पंक्च्युएशन मार्क्स मधून समोरच्याला व्यक्त केले जातात. म्हणून एसे मध्ये जर पंक्च्युएशन मार्क्स असेल तर तो एसे थोडासा जे आपले इमोशन्स आहे ते सुद्धा त्या मार्फत व्यक्त होऊ शकतात. एक्झामिनरला त्या विषयातल्या आपल्या ज्या भावनिक आस्पेक्ट आहे, इमोशनल आस्पेक्ट आहे तो सुद्धा समजत असेल आणि म्हणून पंक्च्युएशन मार्क्स असणं खूप आवश्यक आहे. पुढचं आहे निबंधात योग्य त्या ठिकाणी ग्राफ्स, फ्लो चार्ट्स, ट्री डायग्राम आणि पाय चार्ट याचा समावेश असावा. मित्र रायटिंग स्किल खूप महत्वाची आहे, जी आपण जीएस मध्ये पण एक व्हिडिओ बनवला होता की रायटिंग स्किल मध्ये की अशा प्रकारे डायग्राम्स आपण टाकणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेस आपल्याला खूप साऱ्या गोष्टी सांगायच्या असतात, ज्या पर्टिक्युलर बॉडी पार्ट मध्ये आपल्याला खूप सारं सांगायचं असतं, खूप सारे डायमेन्शन्स मांडायचे असतात. परंतु कन्सिडरिंग दी टाइम कन्स्ट्रेंट म्हणजे आपल्याकडे वेळेचं नियोजन आपल्याला करायचंय, आपल्याला जी स्पेस दिली आहे त्यात आपल्याला लिहायचंय. यामुळं आपल्याला ज्या गोष्टी सांगायच्या आहेत त्या जर आपण प्रेझेंटेशन त्याचं योग्य त्या ग्राफ्स, फ्लो चार्ट किंवा डायग्राम्स मध्ये, पाय चार्ट्स मध्ये मांडल्या, मॅप मधून मांडलं तर मला वाटतं ते अधिक इफेक्टिव्ह होऊ शकतं. त्याचे एक व्हिज्युअल इम्प्रेशन सुद्धा तयार होऊ शकतं आणि आपलं म्हणणं आपण थोडक्यात मांडायला खूप उपयोगी होऊ शकतं. म्हणून प्रेझेंटेशन मध्ये, रायटिंग स्किल मध्ये ह्या गोष्टींचा समावेश करणं हे खूप गरजेचं आहे. शेवटचं म्हणजे निबंध डिस्क्रिप्टिव्ह असावा, मात्र योग्य त्या ठिकाणी पॉइंट वाईज लिहिलं तरी चालतं. मित्रांनो हा पण एक विषय किंवा एसे लिहिताना आपण फक्त पॅराग्राफचे पॅराग्राफ तयार करतोय, पण बऱ्याच वेळेस एसे मध्ये अशा काही गोष्टी येतात जिथे आपण पॉइंट वाईज लिहिणं गरजेचं. जसं की आपण एखादं लिहितोय की कॉजेस लिहितोय, इफेक्ट लिहितोय एखाद्या गोष्टीचे, तर मग ते पॉइंट वाईज जरी लिहिले तरी चालतील की आपल्याला त्या पॅराग्राफ मध्ये कन्वर्ट करताना आपले अतिरिक्त वर्ड्स वाया जातील, आपला टाइम जाईल. त्यापेक्षा आपल्याला पॉइंट वाईज सुद्धा लिहिणं गरजेचं आहे. म्हणजे आपला एसे हा मेन जो आहे 75% हा एसे टाईप असावा, डिस्क्रिप्टिव्ह असावा आणि योग्य त्या ठिकाणी 25% जो भाग आहे तो आपण पॉइंट वाईज लिहू शकतो. सो प्रेझेंटेशन करताना या 5 गोष्टी आपल्याला डोक्यात ठेवणं गरजेचं आहे. आता कन्क्लुजन कडे आपण बोलू. आता बॉडीमध्ये काय काय गोष्टी लिहिणं गरजेचं आहे हे आपण बघितलं. आता बघू आपण कन्क्लुजन जे ते कसं असावं. मित्रांनो जेव्हा तो एसे एक्झाम वाचतोय, आता तो शेवटी वाचून तुम्हाला मार्क्स देणार आहे. ते म्हणजे लास्ट इम्प्रेशन आहे. मला असं वाटतं जरी आपण म्हणतो फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन, पण मला असं वाटतं की लास्ट इम्प्रेशन इज द फर्स्ट इम्प्रेशन. कारण जेव्हा तो निबंधाचा कन्क्लुजन वाचतो आणि कन्क्लुजन जर तुमचं खूपच इफेक्टिव्ह असेल तर एक्स्ट्रा मार्क्स आपल्याला एक्झामिनर देतो. म्हणून मला असं वाटतं की इंट्रोडक्शन पेक्षा कन्क्लुजन तुमचं स्ट्रॉंग असावं. मग कन्क्लुजन नेमकं कसं करणं आवश्यक आहे. सो सगळ्यात महत्वाचं आहे कन्क्लुजन करताना समरी ऑफ द टॉपिक, की आपण ज्या विषयाबद्दल वेगवेगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत किंवा त्या विषयाच्या वेगळ्या बाजू मांडल्यात त्याला एक शॉर्ट मध्ये आपण समराईज करणं आवश्यक आहे की नेमकं या सगळ्यांमध्ये आपल्याला काय नेमकं म्हणायचंय, वे फॉरवर्ड कोणता द्यायचा आहे. दुसरी गोष्ट की नेहमी आपलं जे कन्क्लुजन असावं ते ऑप्टिमिस्टिक असावं. कन्क्लुजन मध्ये कधी निगेटिव्ह लिहू नये, पॅसिमिस्टिक लिहू नये, नेहमी आशावादी कन्क्लुजन असावं, ऑप्टिमिस्टिक असावं. याच्यामुळे एक जी आपली स्किल आहे की आपले जे पर्सनॅलिटी ट्रेट म्हणतो, व्यक्तिमत्वाचे गुण म्हणतोय आपण एक्झामला समजतो, तो म्हणजे व्यक्ती ऑप्टिमिस्टिक आहे किंवा आशावादी. तर आपला जो आशावाद आहे तो त्याला समजायचा असेल किंवा समोरच्या सकारात्मकता आपली दिसायची असेल तर कन्क्लुजन हे ऑप्टिमिस्टिक असणं आवश्यक आहे. कन्क्लुजन हे बॅलन्स्ड असावं. मित्रांनो बऱ्याच वेळेस मी तुम्हाला सांगितलं की आयोग जेव्हा एसे आपल्याला देतो, टॉपिक आपल्याला देतो, तर टॉपिकच कधी कधी एक कॉन्ट्रोवर्शियल असतो. परंतु कुठली कॉन्ट्रोवर्सी असो तिला नेहमी 2 बाजू असतात. मला असं वाटतं कन्क्लुजन तुम्ही बॉडी पार्ट मध्ये त्या सगळ्या बाजू डिस्कस केलेल्या आहेत,
पण नंतर जेव्हा तुम्ही कन्क्लुजन मध्ये येता तेव्हा नेहमी कन्क्लुजन हे बॅलन्स्ड असलं पाहिजे. दोन्ही कॉन्ट्रावर्सीजला कसं आपण प्रकारे आपण बॅलन्स करतोय, ज्याला आपण बॅलन्स ऑफ जजमेंट म्हणतोय, ती सुद्धा एक स्किल आहे जी आयोग तपासून बघतोय. म्हणून आपण ते बॅलन्स ऑफ जजमेंट आपलं दाखवण्याकरता बॅलन्स्ड ओपिनियन देणं गरजेचं आहे. फ्युचरिस्टिक व्ह्यू मित्रांनो, नेहमी कन्क्लुजन हे फ्युचरिस्टिक असावं. भविष्यात या विषयाविषयी आपण काय करणं अपेक्षित आहे हे आपण देणं आवश्यक आहे. फक्त जे ऑलरेडी आपण लिहिलंय तेवढंच आपण कन्क्लुजन लिहितोय किंवा तेच फक्त समरी लिहितोय असं नाहीये. फक्त समरी नाही तर आपल्याला फ्युचरिस्टिक म्हणजे यानंतर अजून काय करणं आवश्यक आहे, भविष्यात या विषयावरती अजून कोणत्या गोष्टी करणं अपेक्षित आहे हे लिहिणं खूप गरजेचं आहे. त्यातनं आपली फ्युचरिस्टिक व्ह्यू मधनं आपली क्रिएटिव्हिटी आणि आपल्या इनोव्हेटिव्ह आयडियाज आपण सांगायच्या आहेत, ज्या मार्फत एक्झामला हे पण समजतं की यस की ह्या पर्टिक्युलर विषयाविषयी याचा जो फ्युचरिस्टिक व्ह्यू आहे हा खूपच इनोव्हेटिव्ह किंवा क्रिएटिव्ह आहे. म्हणजे आपल्यातली क्रिएटिव्हिटी आणि इनोव्हेटिव्हनेस हा एक्झामिनरला समजत असतो. आणि त्यामुळे मला असं वाटतं जेव्हा आपण कन्क्लूड करतो तेव्हा 4 गोष्टींचा आपण विचार करूनच कन्क्लुजन करावा. आता आपण येतोय की टाइम मॅनेजमेंट कसं करावं. मित्रांनो, हा पण सगळ्यात महत्त्वाचा विषय मुद्दा आहे की आपण एस लिहितोय सर, मी इंट्रोडक्शन, बॉडी आणि कन्क्लुजन मला समजलं मी कसं लिहिणार आहे, परंतु नेमकं टाइम मॅनेजमेंट कसं करायचं. कारण आपल्याला 2 एसे लिहायचे, त्यामुळे 90 मिनिटं एक एस साठी आपल्याला द्यायचं आहे. 2 आपल्याला एसे लिहायचे 3 तासामध्ये, सो 90 मिनिटाला एक एसे आपल्याला लिहायचा आहे. मग अरे टाइम मॅनेजमेंट कसं करावं. सगळ्यात पहिलं की आपण सांगितलं की कुठल्या स्टेप्स आपण फॉलो करायच्या आहेत. मग सर्वात मी अगोदर तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला काय करायचंय, 4 विषय समजून त्यातला एक टॉपिक सिलेक्ट करायचा आहे. तर सुरुवातीचे 5 मिनिट आपण याकरता देणं आवश्यक आहे. जेव्हा माझ्या हातात पेपर येतोय तर सुरुवातीच्या 5 मिनिटात मी काय करावं, सिलेक्शन ऑफ टॉपिक. 5 मिनिटं खूप जास्त आहे, ते लक्षात घ्या. हे का, कारण मी तुम्हाला मागच्याच सांगितलं की बाबा जेव्हा आपण रॅन्डमली एखादा टॉपिक सिलेक्ट करतो आणि नंतर तो विषय लिहायला घेतो तर बऱ्याच वेळेनंतर आपलं असं दिसतं की मी थोडंफारच यात लिहू शकतो, अजून आपल्याला काही सुचत नाही. आणि त्यामुळे मला असं वाटतं की सिलेक्शन ऑफ टॉपिक बिकम सो क्रुशियल, आपलं खूप महत्वाचं आहे. त्याला 5 मिनिटं गेले तर चालतील, पण विषय आपल्या आवडीचा, आपली जी स्ट्रेंथ आहे तोच असावा. त्या विषय निवडताना खूप काळजीपूर्वक आपण निवडावा. सो 5 मिनिट आपण सिलेक्शन ऑफ टॉपिकला दिले. सेकंड, आपण सांगितलं आपण फ्रेमवर्क तयार करावं. आपण टॉपिक सिलेक्ट केला, मी सांगितलं बॅक पेजवर आपण इंट्रोडक्शन, बॉडी, कन्क्लुजन 3 कॉलम करून आपण काय लिहितोय, त्याचे रफ पॉइंट लिहितोय, फ्रेमवर्क तयार करतोय. डन. तर या फ्रेमवर्क मेकिंगला आपण 20 मिनिटं देणं गरजेचं आहे. म्हणजे मला जे पॉइंट सुचताय ते सगळे मी लिहिले पाहिजे. चल 20 मिनिटं आपण त्याला द्यावेत. ऍक्च्युअल जे आपण आन्सर लिहितोय, आता एसे लिहितोय, त्यात आपण इंट्रोडक्शन लिहितोय, तर मला असं वाटतं इंट्रोडक्शन शुड नॉट बी मोर दॅन 100 to 150 वर्ड्स. 100 ते 150 शब्दाच्या वर आपलं इंट्रोडक्शन नसावं. म्हणजे 10 मिनिट आपण इंट्रोडक्शन लिहिण्याकरता दिले पाहिजे. नेक्स्ट आहेत की आपली जी मेन बॉडी आहे ती 40 मिनिटात आपण आपलं जे मेन क्रक्स आपण लिहायचं आहे तो आपण 40 मिनिटात देऊया. आणि कन्क्लुजन जे आपलं ते थोडंसं 200 to 250 वर्ड्स, ते सांगितलं की 2 ते 3 पॅराग्राफ किंवा 2 पॅराग्राफ आपण इंट्रोडक्शन देतोय, 3 ते 4 पॅराग्राफ आपण कन्क्लुजन करतोय. सो 15 मिनिट्स आपण कन्क्लुजनला द्यावेत आणि मेन बॉडीला 40 मिनिट्स, इंट्रोडक्शनला 10 मिनिट्स, फ्रेमवर्कला 20 मिनिट्स आणि सिलेक्शन टॉपिकला 5 मिनिट. अशा प्रकारे आपण 90 मिनिटात हा जो काही काम आपण एसे तो लिहिण्याचा प्रयत्न करावा. अशा प्रकारचा आपण टाइम मॅनेजमेंट करण्याचा सराव. आता हे ऍक्च्युअल एसे लिहिताना होणार नाही, आपल्याला त्यासाठी आपण जे वीकली प्रॅक्टिस करतो, मी म्हटलं की आठवड्याला आपण निबंध लिहिण्याचा सराव केला पाहिजे. त्यावेळेस या टाइम मॅनेजमेंट तुम्ही फॉलो जर केलं तर ऍक्च्युअल पेपर लिहिताना तुम्हाला सोपं जाईल. हे टाइम मॅनेजमेंट तुमच्याकडनं होऊ शकतं. म्हणून अशा प्रकारे टाइम मॅनेजमेंट आपण करू. सो मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रयत्न केला की नेमकं एसे हा कितपत महत्वाचा आहे मुख्य परीक्षेतील आपल्या स्कोर करता, नंतर एसे लिहिताना किंवा एसेची तयारी करताना कुठल्या बाबी आपण लक्षात ठेवाव्यात. सो जो न्यू ऍस्पिरंट आहे, जो आजपासून तयारी करतोय, त्याने एसेची तयारी कशी करावी, प्री आणि मेन्सच्या मध्ये आपल्याला जे 3-4 महिने मिळतात तेव्हा आपण तयारी कशी करावी. एवढंच नाही, जेव्हा जेव्हा आपण ऍक्च्युअल एसे लिहितोय तेव्हा ते लिहिताना कुठल्या कुठल्या गोष्टींची काळजी घ्यावी हे सुद्धा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस केलंय. सो मला असं वाटतं मित्रांनो की या जे मी पॉइंट्स तुम्हाला टिप्स दिलेत, जे गाईडलाईन्स दिलेत, हे जर तुम्ही फॉलो केलीत एक चांगला स्कोर तुमचा येऊ शकतो. महत्वाचं काय मित्रांनो की आपण हे ऐकून घेतो, समजून घेतो, परंतु आपलं हे फॉलो करणं गरजेचं आहे. सो मी जेवढे काही तुम्हाला गाईडलाईन्स किंवा टिप्स दिलेत तर मला असं वाटतं याची तुम्ही प्रॅक्टिस करा, ह्या गाईडलाईन फॉलो करण्याचा प्रयत्न करा, खूप वेळेस लिहा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत
आता कारण हा व्हिडिओ खूप लेंदी होतो आणि त्याच्यामुळे आपण याचा दुसरा एक पार्ट करणार आहे. त्या पार्टमध्ये ऍक्च्युअल आपण काय करू की युपीएससीच्या पास्ट क्वेश्चन पेपर मधले काही रॅन्डम आपण एसे घेऊयात आणि त्या एसे मध्ये आजचे जे व्हिडिओमध्ये आपण जे काही तुम्हाला मी टिप्स दिल्या त्या प्रॅक्टिकली आपण इम्प्लिमेंट करू आणि तशा प्रकारे एसे मी तुम्हाला लिहून दाखवेल किंवा समजून सांगेल कसा एसे लिहायला हवा. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नक्कीच पार्ट 2 जो म्हणून आपण याचा आपण तो नक्कीच बघू आणि त्यावेळेस एक ऍक्च्युअल एसे कसा लिहायला पाहिजे त्याबद्दल जाणून घेऊ. सो मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि याच्यात तुमच्या प्रिपरेशनला थोडीफार मदत होईल असं मला वाटतं. सो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच याच्याबद्दल अजून डिटेल चर्चा करूयात. तोपर्यंत धन्यवाद.